नमस्कार, मी तुषार मनोहर पुयाड फिनिक्स अकॅडमी वर्धा या यूट्यूब चॅनलवर तुमचं सर्वांचं सहर्ष स्वागत करतो. आपण ठरवल्याप्रमाणे जी फ्री लेक्चरची सिरीज आहे ती या ठिकाणी कंटिन्यू करत आहे. तर IBPS आणि TCS या पॅटर्ननुसार जो आपल्याला सायन्सचा सब्जेक्ट आहे तो कव्हर करायचा आहे. येणाऱ्या जी परीक्षा आहे समजा 40 आणि 50 हे जी एक्झाम आहे ते आताच नोटिफिकेशन आलं की त्यांनी सांगितले की लवकरात लवकर यांची परीक्षा जाहीर करा आणि परीक्षा घ्या. तर त्या हिशोबानेच आपला तो म्हणजे जो पॅटर्न्स आहे तोच त्या या ठिकाणी सिलेबस कव्हर करणं चालू आहे. तसेच एक सांगायचं म्हणजे की जे आपली समजा सरांची जे हे आहे ॲपवर त्यांचे जे 60% डिस्काउंट ऑफर चालू आहे ती ही 31 तारखेपर्यंत आहे. सर्वांनी याचा लाभ घ्यावा. यावर तुम्हाला MPSC तसेच राज्यसेवा तसेच कंबाईन तसेच सरळ सेवा भरती आणि पोलीस भरती याचे सुद्धा तुम्हाला कोर्सेस त्या ठिकाणी पेड रेकॉर्डेड स्वरूपातनी पेड स्वरूपातनी उपलब्ध आहे. त्या ठिकाणी सर्वांनी त्याचा लाभ घ्यावा. तर आपण आता आपल्या मुद्द्याकडे वळू. आपण हे जो आपला आरोग्यशास्त्रामधला जो विषय आहे त्याच्यामध्ये आपण जो पहिला जो चॅप्टर बघितला तो म्हणजे रोगाचे प्रकार त्याची चिन्हे. पहिला जो चॅप्टर बघितला कोणता रोग त्याच्यानंतर चिन्हे त्याच्यानंतर त्याचे लक्षणे व प्रकार हे जे आपण बघितले. ठीक आहे, हे जे प्रकार बघितले. त्याच्यानंतर दुसरा जो चॅप्टर बघितला आपण तो जीवाणू व जीवाणूजन्य रोग. हा बघितला. त्याच्यानंतर जो विषाणू येतो विषाणूजन्य रोग हा आपण या ठिकाणी कव्हर करणार आहे. म्हणजे विषाणू कसे असतात, त्याची रचना कशी असते आणि ते कशा आपल्यावरती अटॅक करतात, त्याच्यापासून आपल्याला समजा काय किती प्रमाणात हार्म पोहोचू शकते आणि त्याच्यावर जी समजा काही प्रमाणात हे जे आहे कोणते त्याच्यावरती औषध उपचार घेतले जातात त्याचे लक्षणं काय ते या ठिकाणी आपण आज कव्हर करण्याचा प्रयत्न करू. ठीक आहे. आता विषाणूला इंग्लिशमध्ये काय म्हणतो आपण? व्हायरस. विषाणूला इंग्लिशमध्ये आपण असे व्हायरस असे म्हणतो. या ठिकाणी लक्षात ठेवायचं. ठीक आहे. विषाणूंना ठराविक अशी पेशी रचना नसते. आपण आता मागच्या ठिकाणी जर बघितलं जीवाणू हे विषाणूपेक्षा मोठे असतात. कंपॅरिझन करू आपण थोडंसं मागच्या ठिकाणी म्हणजे तुम्हाला लक्षात ठेवायला थोडं सोपं जाईल. ठीक आहे. जीवाणू विषाणूपेक्षा हे मोठे असतात. ठीक आहे. म्हणजे विषाणू कसे असतात? लहान असतात. लक्षात ठेवायचं. आणि यांना काय विषाणूंना ठराविक अशी पेशी रचना नसते. म्हणजे या ठिकाणी लक्षात ठेवायचं जीवाणूंना असते. ठीक आहे. त्यांना कशी पेशी रचना असते म्हणून यांना अपेशीय नॉन सेल्युलर असे म्हणतात. तर विषाणूंना काय म्हणतात? नॉन सेल्युलर. का बरं म्हणतात? कारण ठराविक अशी त्यांना पेशी रचना नसते, ते अपेशीय असतात. ठीक आहे. म्हणून त्यांना काय म्हणतात? नॉन सेल्युलर असे म्हणतात. कोणाला? तर विषाणूंना म्हणतात. हे या ठिकाणी लक्षात ठेवायचं. आता तुम्हाला दोन पैकी येऊ शकते की जीवाणू आणि विषाणू यापैकी कोणाला नॉन सेल्युलर म्हणतात? तर नॉन सेल्युलर कशाला म्हणतात? व्हायरसला किंवा विषाणूला म्हणतात. यांच्यामध्ये पेशीरस व पेशी अंगके हे पहा या ठिकाणी कसं आहे पेशीरस व पेशी अंगके नसतात. या ठिकाणी लक्षात ठेवा. व पेशी भित्तिकाही नसते. त्या ठिकाणी पेशी भित्तिकाही नसते, फक्त प्रथिनाचे आवरण असते. या ठिकाणी लक्षात ठेवायचं की याच्यातनी काय असते? पेशीरस, पेशी अंगके आणि पेशी भित्तिकाही नसते. या ठिकाणी तिन्ही नसतात. म्हणजे त्यांचं जे वरचं आवरण कोटेशन जे काही असते एखाद्या पेशीला जे असायला पाहिजे, जे बॉडी स्ट्रक्चर असायला पाहिजे ते या ठिकाणी कोणतेही असत नाही. ते काय असते? नॉन सेल्युलर असते. या ठिकाणी लक्षात ठेवायचं. फक्त असते तर काय त्यांच्यामध्ये जो असते त्याच्यामध्ये काय असते? विषाणूवर फक्त प्रथिनाचे आवरण असते. त्याच्या भोवताल जो असतो विषाणूच्या भोवताल ते काय असते? फक्त प्रथिनाचे आवरण असते. हे या ठिकाणी लक्षात ठेवायचं. आणि त्यांच्या भोवती जे आवरण असते ज्यामध्ये DNA व RNA हे असतात. मग त्यांचे जे प्रथिने असतात, जे प्रोटीन्स असतात, जे त्यांच्या भोवताली असतात, म्हणजे ज्याच्यावर आवरण असते. आवरण म्हणजे एक आपण जे वरचं घातलेलं समजा आपण जर कापड आहे तर आपण त्याला म्हणू शकतो की जो आपल्या अंगावरचं कापड आहे तो आपल्यावर आवरण आहे. तशा पद्धतीचं त्याच्यावर आवरण असते. त्याच्यामध्ये काय असते? आवरण ते प्रथिनाचे असते. कशाचे? प्रथिनापासून बनलेले असते. त्याला आपण प्रोटीन म्हणतो इंग्लिशमध्ये. ठीक आहे. प्रोटीन म्हणतो. आणि ते प्रथिनाचे जे बनलेले असते आणि त्या प्रथिनामध्ये काय असतात? तर मग त्या प्रथिनात काय असतात? DNA किंवा RNA असतो. हे या ठिकाणी लक्षात ठेवायचं. काय असते? DNA किंवा RNA या ठिकाणी लक्षात ठेवायचं. DNA किंवा RNA त्या प्रथिनामध्ये असतात. विषाणू म्हणजेच विष. या ठिकाणी म्हणजे शब्दावरूनच तुम्ही लक्षात ठेवू शकता. हे बघा, विषाणू म्हणजेच विष तयार करणारे आणि विषाणू हे नाव पाश्चर
या शास्त्रज्ञांनी दिले. हे लक्षात ठेवायचं, विषाणू हे चांगले नसतातच. आपण जीवाणू बघितले, जीवाणूमध्ये रायझोबियम, ॲझोबॅक्टर, ते लॅक्टोबॅसिलस, दह्यामध्ये जे असतात म्हणजे प्रोबायोटिक म्हणतो आपण त्याला, हे असे जीवाणू चांगले बघितले आणि वाईट जीवाणू बघितले आपण. त्याचं कम्पॅरेटिव्हली मागच्या जे लेक्चर झालं त्याच्यामध्ये मी तुम्हाला शिकवलंच आहे, तुम्ही ते बघून घ्या लेक्चर, ज्यांनी कोणी बघितलं नसेल. आणि दुसरं म्हणजे पण याच्यामध्ये काय, विषाणू हे काय चांगले असतात का? नाही, हे वाईटच असतात. मग याच्यापैकी चांगला आणि वाईट असा प्रकार पडत नाही, हे कसे असतात, वाईटच असतात, या ठिकाणी लक्षात ठेवायचं. आणि दुसरा पॉईंट करू म्हणजे हे काय करतात, विष तयार करणारे, आणि विषाणू हे नाव पाश्चर यांनी दिलं. कोणी दिलं? तर पाश्चर यांनी दिलं, हे लक्षात ठेवायचं. विषाणू हे नाव कोणी दिलं असा प्रश्न येऊ शकतो. विषाणू हे नाव कोण दिलं? तर पाश्चर यांनी दिलं, हे या ठिकाणी लक्षात ठेवायचं. आणि विषाणू हे काय तयार करतात? तर विष तयार करतात. त्यांच्या नावावरूनच ते लक्षात देतं आपल्याला की विषाणू हे काय तयार करतात? तर विष तयार करतात. आता नेक्स्ट पॉईंट करू. विषाणू हे अपेशीय आहे. आपण वरतच बघितलं, हे कशी आहे? अपेशीय आहे, म्हणजे नॉन सेल्युलर आहे, या ठिकाणी लक्षात ठेवायचं. ठीक आहे, नॉन सेल्युलर आहे, हे या ठिकाणी लक्षात ठेवायचं. विषाणू कशी आहे? अपेशीय आहे, या ठिकाणी लक्षात ठेवायचं. अपेशीय म्हणजेच की नॉन सेल्युलर आहे, हे लक्षात ठेवायचं आहे. म्हणूनच त्यांना कुठल्याही सृष्टीमध्ये टाकले जात नाही. जे आपले किंगडम्स असतात त्यामध्ये त्यांना टाकले जात नाही. विषाणूंना हे वेगळ्याच प्रकारे आपण डिवाइड करतो किंवा त्यांना वेगळ्या प्रकारे डिफाईन केले जाते, हे या ठिकाणी लक्षात ठेवायचं. कारण का बरं? कारण त्यांना पेशी म्हणजे ॲक्च्युली ते अपेशी आहे ना. अपेशी म्हणजे ते नॉन सेल्युलर आहे, त्याच्यापाशी एक आवरणच नाही, म्हणजे की जे पेशीभक्तिका, जे सेल्ससाठी जे बॉडी स्ट्रक्चर असायला पाहिजे ते या ठिकाणी त्याला नाही आहे. मग त्याला नाही आहे तर मग काय, त्यांना मग कुठल्या सृष्टीमध्ये टाकता येणार नाही, आहे का रे? सृष्टीचं स्ट्रक्चरच तसं आहे की ज्याच्यानुसार त्याचं स्ट्रक्चर बघितलं आहे त्या स्ट्रक्चरमध्ये ते बसणार नाही फिट. म्हणून याला कोणत्याही सृष्टीमध्ये म्हणजेच ऑब्व्हियसली की किंगडममध्ये, सृष्टीमध्येच म्हणजे किंगडममध्ये त्याला टाकले जात नाही. आता नेक्स्ट बघू आपण, या ठिकाणी कव्हर करू. नेक्स्टमध्ये काय आहे? म्हणजे विषाणू हे वनस्पती व प्राणी यांच्यामध्ये रोग निर्माण करतात. या ठिकाणी लक्षात ठेवा, विषाणू हे कोणामध्ये रोग निर्माण करतात, हे या ठिकाणी प्रश्न महत्त्व उपस्थित होतो. तर ते विषाणू हे काय करतात? वनस्पती व प्राणी दोन्ही याच्यावर हे करतात. तुम्हाला एक इथे या ठिकाणी सांगतो की जवळपास जो पहिला विषाणू आपण समजा शोधून काढला, ते आपले जे तंबाखू असते, ते गायला झालेला जो रोग असतो, ते तोंडाचा जो म्हणतो आपण तो, त्याच्यावरून पहिल्यांदा तो विषाणू शोधून काढला त्यांनी. ठीक आहे, पाश्चरनी शोधून काढला. त्याच्यानंतर यांच्यामध्ये रोग निर्माण करतात. कोणामध्ये? वनस्पती व प्राणी या दोघांमध्येही ते रोग निर्माण करतात. कोण? तो विषाणू. ठीक आहे, रोग निर्माण करतात. आणि सर्वच विषाणू हे घातक असतात. इथं सर्वच हा शब्द वापरलाय, सर्वला च लागलाय, त्याच्यामुळे काय, सर्वच. एकही असा विषाणू नाही की तो आपल्यासाठी चांगला आहे. ठीक आहे, जीवाणू कसे चांगले असतात, वाईट असतात, चांगलेही असतात आणि वाईटही असतात. पण या ठिकाणी विषाणू हे फक्त आणि फक्त वाईटच असतात, या ठिकाणी लक्ष ठेवायचं. हे म्हणजे घातकच असतात आपल्यासाठी. एकही या ठिकाणी कोणताच असा विषाणू नाही की जे आपल्यासाठी चांगला असू शकतो. आता नेक्स्ट पॉईंट या ठिकाणी कव्हर करू. जीवाणूपेक्षा आकाराने खूपच लहान असतात, म्हणून हे इलेक्ट्रॉन सूक्ष्मदर्शकानेच पाहावे लागतात. तुम्हाला सांगितलंच की जो त्यांचा व्यास आहे, कशाचा? आपला जीवाणूचा व्यास हा विषाणूपेक्षा मोठा असतो. ठीक आहे, म्हणजे जे जीवाणू आहे ते विषाणूपेक्षा हे मोठे असतात आकाराने, आहे की नाही? आकाराने मोठे असतात आणि त्याच्यामुळेच, आणि आकाराने जीवाणू मोठे असले तर मग विषाणू कसे असतात? आकाराने खूपच लहान असतात. कशापेक्षा? जीवाणूपेक्षा. जीवाणूपेक्षा खूप लहान असल्यामुळे त्याचे काय होते, जे सूक्ष्मदर्शक असते, इलेक्ट्रॉन सूक्ष्मदर्शक, साधं सूक्ष्मदर्शक सुद्धा नाही की जे आपण जे साधं सूक्ष्मदर्शक जे असते त्याच्या सुद्धा नाही, पण ते कशामध्ये दिसतात? ते इलेक्ट्रॉन सूक्ष्मदर्शकाच्या सहाय्याने पाहावं लागते त्याच्यामध्ये. ठीक आहे, हे या ठिकाणी लक्षात ठेवायचं आहे. नेक्स्ट बघू आपण. विषाणूमध्ये एकतर डीएनए तरी असतात, नाहीतर आरएनए तरी असतात. दोन्हीही न्यूक्लिक ऍसिड कधीच नसतात, या ठिकाणी लक्षात ठेवायचं. एकतर डीएनए असणार, याच्यामध्ये विषाणूमध्ये काय असतं? एकतर डीएनए असणार, नाहीतर आरएनए असणार. हे दोन्ही बी कधीच नसणार, हे या ठिकाणी लक्षात ठेवायचं. ठीक आहे, लक्षात. एकतर डीएनए किंवा एकतर आरएनए, हे या दोन्हीपैकी, या दोन्ही न्यूक्लिक ऍसिड पैकी एक तरी असणार. ठीक आहे, हे दोन्ही बी नसू शकतात. ठीक आहे. विषाणू हे स्वतःचे अन्न स्वतः तयार करत नाहीत, हे या ठिकाणी लक्षात ठेवायचं. विषाणू हे स्वतःचे अन्न स्वतः तयार करत नाही, ते रोग्याच्या शरीरातील जाऊन त्याची सिस्टीम वापरतात, या ठिकाणी लक्षात ठेवायचं. ते काय करतात? तर स्वतःचे अन्न स्वतः तयार करू शकतात का? नाही.
हां, कारण कारण त्याच्यापाशी ते म्हणजे जे बॉडी स्ट्रक्चर असायला पाहिजे ते नाही आहे. स्वतःचं अन्न स्वतः तयार करणारच नाही. मग ते काय करतात, की जे आपलं बॉडी स्ट्रक्चर आहे, म्हणजे जे आपले सेल्स आहे, त्या सेल्सवरती हल्ला करतात, अटॅक करतात आणि त्याचे बॉडी स्ट्रक्चर त्याच्यावरती हल्ला करून त्यांनी जे बनवलेलं अन्न आहे ते यूज करतात या ठिकाणी, लक्षात ठेवायचं. आता नेक्स्ट पॉईंट कव्हर करू. काही विषाणूजन्य रोग. आता या ठिकाणी आपण लक्षात घेऊ, आपण विषाणू समजून घेतलं. पहिल्यांदा आपण रोग आणि रोग, त्याचे प्रकार, त्याचे चिन्हे, त्याची लक्षणे हे या ठिकाणी कव्हर केलं. त्याच्यानंतर दुसरा पार्ट म्हणजे जीवाणू काय कसा असतो आणि त्याच्यावरची जे रोग होतात आणि त्याच्यावर जे उपचार असतात ते आपण बघितले. आज या ठिकाणी बघू आपण विषाणूपासून जे होणारे रोग आहे की याच्यावरती प्रश्न कसे येऊ शकतात ते या ठिकाणी आपण बघू. ठीक आहे. काही महत्त्वाचे विषाणूजन्य रोग. आता या ठिकाणी लक्षात ठेवायचं, काही जे आपले समजा जे नेहमी आपण ऐकतो, वारंवार येते आणि जे परीक्षेला विचारले जातात या ठिकाणी ते सांगण्यात आलेलं आहे. काजण्याला चिकन पॉक्स असे म्हणतात. हे काजण्या सध्या आता जास्त करून आपल्याला दिसत नाही, पण पहिले जवळपास 2000 पर्यंत या काजण्याचं प्रमाण खूप जास्त मोठ्या प्रमाणात होतं. त्याच्यानंतर विषाणूचे नाव व्हॅरिसेला झुस्टर. ठीक आहे, या ठिकाणी लक्षात ठेवायचं. विषाणूचं नाव काय? व्हॅरिसेला झुस्टर. सरळ स्ट्रेट फॉरवर्ड प्रश्न येऊ शकतो. आपल्या काजण्याचं किंवा चिकन पॉक्सचं जे आपल्या काजण्याला इंग्लिशमध्ये काय म्हणतात असं डायरेक्ट येऊ शकतो. काजण्याला दुसरं नाव काय तर चिकन पॉक्स आहे. त्याच्यानंतर विषाणूचं नाव काय? व्हॅरिसेला झुस्टर. म्हणजेच जो विषाणू आहे त्या विषाणूला एक पर्टिक्युलर नाव व्हॅरिसेला झुस्टर. आणि प्रसार कशामुळे होतो? द्रवबिंदू. तुम्हाला सांगितलं ड्रॉपलेट्स किंवा संपर्कामुळे होतो. हे या ठिकाणी लक्षात ठेवायचं. अवयव कशावरती हे करतात? तर त्वचा आपली ज्या शरीराची पूर्ण शरीरावर त्वचा असते त्याच्यावरती ते डायरेक्ट इम्पॅक्ट करतात. ठीक आहे, हे या ठिकाणी लक्षात ठेवायचं. नेक्स्ट लक्षणे काय आहे? खूप ताप येतो. याच्यामध्ये काय येते? खूप ताप येते, डोके दुखणे, त्वचेवर पाण्यासारखे फोड येतात. तुम्ही बघितलं असेल कदाचित ज्यांचा म्हणजे आता जवळपास हा जो समजा चिकन पॉक्स जो रोग आहे म्हणजे काजण्या, हा देवीचा रोग मानला जात होता पहिले, आहे का नाही? तो आपल्या शरीरावरती आपल्या अशा मान्यता आहे की आपल्या जो खेडेगाव विभाग आहे त्याच्यामध्ये आताही बी समजा जर असं काही झालं तर देवीची पूजा करून समजा ते बसतात असं म्हणलं जाते. पण नेहमी काय करायचं, दवाखान्यामध्ये याचा आपला उपयोग, जे ट्रीटमेंट आहे ते घेतली पाहिजे आपण. ठीक आहे. जे आपल्या शरीरावरती ते पुरडे येतात म्हणजे असे फोडा टाईप येतात आणि त्याच्यामध्ये ते पाण्यासारखं एक द्रव पदार्थ तयार होते, त्याला आपण पस म्हणतो. ठीक आहे, अशा ठिकाणी ते फोड येते. आता याच्यावर उपचार काय आहे? अँटीव्हायरिसेला व्हॅक्सिन जी आहे समजा, याच्यावर अँटीव्हायरिसेला व्हॅक्सिन यावरती उपचार म्हणून दिली जाते. म्हणजेच व्हॅरिसेला विरोधी जी लस आहे ते या ठिकाणी उपयोगात आणली जाते. कशासाठी? या विषाणूजन्य रोगावर म्हणजे काजण्यावर म्हणजे चिकन पॉक्सवरच. ठीक आहे. हा रोग एकदा होऊन गेला की परत होत नाही, म्हणजेच प्रतिकार शक्ती ही आपल्या शरीरात डेव्हलप होते. हे या ठिकाणी लक्षात ठेवायचं. हा रोग जर एकदा झाला आपल्याला आयुष्यात, जर एकदा हा रोग झाला तर तो जन्मभर त्याची प्रतिकारशक्ती आपल्या शरीरामध्ये टिकते. हा डबल होण्याचे चान्सेस खूपच कमी म्हणजे नगण्यच असते. त्याच्यामुळे या ठिकाणी तसंच सांगितलेलं आहे की आपले जे शरीर आहे एकदा जर आपल्याला हा रोग होऊन गेला तर त्याच्यानंतर आपल्याला ते होत नाही. यामध्ये फक्त हे लक्षात ठेवायचं याच्यावरती म्हणजे हे जे महत्त्वाचे जे पॉईंट, हा पॉईंट कुठे होतो आणि त्याचं विषाणूचं नाव आणि त्याचं इंग्लिशमध्ये नाव, हे या ठिकाणी लक्षात ठेवायचं. नेक्स्ट करू. ठीक आहे. आता देवी रोग म्हणजे स्मॉल पॉक्स याला काय म्हणते? विषाणू काय म्हणते? व्हॅरिओला या विषाणूचं नाव, जे देवीचा रोग म्हणला जातो आपण. ठीक आहे, देवीचा जो रोग म्हणला जातो तो त्याला काय म्हणतो आपण? स्मॉल पॉक्स. ठीक आहे, या ठिकाणी लक्षात ठेवा. देवीचा रोगला काय म्हणतो जातो? स्मॉल पॉक्स. तुम्ही जनरली इंग्लिशमध्येच नाव लक्षात ठेवा, म्हणजे काय होईल तुम्हाला, जो ॲक्च्युली इंग्लिशमध्ये नाव जर लक्षात ठेवलं तर तुम्हाला गडबड होणार नाही त्या ठिकाणी. ठीक आहे, म्हणजे लक्षात ठेवायसाठी पण चांगलं राहील. या विषाणूचं नाव काय आहे तर व्हॅरिओला. ठीक आहे, व्हॅरिओला या विषाणूचं नाव आहे. आपण जे पहिलं बघितलं होतं व्हॅरिसेला झुस्टर, हे या ठिकाणी विषाणूचं नाव. कशाचं? जो आपण समजा चिकन पॉक्सचं आहे आणि हे जो आहे आपला कोण? स्मॉल पॉक्स. चिकन पॉक्स वेगळा, स्मॉल पॉक्स वेगळा. ठीक आहे, आणि याने व्हॅरिओला विषाणूचं नाव आहे. प्रसार कशामुळे होतो? तर द्रवबिंदू म्हणजेच ड्रॉपलेटद्वारे. हे या ठिकाणी लक्षात ठेवायचं. ठीक आहे, ड्रॉपलेट्सद्वारे. अवयव याच्यातनी सुद्धा त्वचेवरच आपण अटॅक केल्या जाते. जी आपली शरीराची जी त्वचा आहे, जे स्किन आहे त्यावरतीच हे अटॅक करतात. नेक्स्ट म्हणजे याचे लक्षण काय आहे तर याची लक्षण येते ताप म्हणजे अंगावर पुरडे येणे, आंधळेपणा ही या ठिकाणी येऊ शकतो. जे आपलं समजा जे मागचे जे आपण लक्षणं बघितले सेम लक्षणं याच्यामध्ये पण दिसून येतात. हे काजण्या आणि देवीचा रोग म्हणजे स्मॉल पॉक्स याच्यामध्ये दिसते. आता याच्यावरची जे लस बघू आपण. ठीक आहे, याच्यामध्ये लस काय? देवीची लस एडवर्ड जेन्नर यांनी 1798 मध्ये शोधली.
जे ॲडवर्ड जेनर याच्यावरती बरेचदा प्रश्न येऊन गेलेला आहे तुम्हाला, हे या ठिकाणी लक्ष ठेवायचे काय तर ॲडवर्ड जेनर यांनी कोणती लस शोधून काढली तर स्मॉल पॉक्सवर चालणारी जी लस आहे त्याला देवीची लस म्हणतो आपण, तर या ठिकाणी त्यांनी शोधून काढली. कोणी काढली देवीची लस शोधून? डायरेक्ट असा स्ट्रेट फॉरवर्ड प्रश्न येतात की देवीची लस शोधून कोणी काढली तर ॲडवर्ड जेनर यांनी 1798 मध्ये. ही 1798 मध्ये जनरली विचारलं नाही आजपर्यंत समजा, पण तरी तुम्ही लक्षात ठेवू शकता की येणाऱ्या भावी परीक्षामध्ये ते विचारले जाऊ शकते. तुम्ही ॲडवर्ड जेनर यांनी याचा शोध लावला, या ठिकाणी लक्षात ठेवायचं. नेक्स्ट म्हणजे देवी हा रोग भारतातून संपूर्णपणे गेलेला आहे याचा शेवटचा रोगी साहिबान बीवी ह्या बांगलादेशी या स्त्रीमध्ये 24 मे 1975 सापडला होता. तेव्हापासून नंतर भारतात याची लस देत नाही. लक्षात ठेवायचं शेवटचा जो आहे आपला जो रोगी आहे तो बांगलादेशात सापडला होता. कधी 24 मे 1975 या ठिकाणी. ठीक आहे, साहिबान बीबी हे या व्यक्तीचं नाव आहे. आणि तेव्हापासूनच आपल्या ठिकाणी समजा आपण बघतो की हे जे रोग आहे आता ते दिसत नाही आपल्याला. ज्या ठिकाणी इंग्रजाचं ज्यावेळेस राज्य होतं त्यावेळेस देवीच्या रोगामुळे खूप दगावले. 1920 तुम्हाला माहित असेल 1911 ते 1921 हा जो काळ आहे यामध्ये जी लोकसंख्या जी कमी होण्याचं प्रमाण आहे म्हणजे जवळपास याची जी लोकसंख्या आहे या ठिकाणी नाही का या ठिकाणी -0.31%. हा तुम्हाला प्रश्न बी येऊ शकतो समजा कोण्या परीक्षेमध्ये. तर या ठिकाणी जी 1911 ते 1921 जो हा काळ आहे या ठिकाणी जी लोकसंख्या आहे आपली ती लोकसंख्या नाही का -0.31 या प्रमाणात घटली होती. म्हणजे वाढली तर नाहीच, ती घटली. ते कशामुळं? ह्या देवीचा रोग, इन्फ्लुएन्झा, त्याच्यानंतर म्हणजे असेच जे रोग होतात म्हणजे जे आपले विषाणूजन्य किंवा जीवाणूजन्य रोग आहे त्याच्यामुळेच असेच त्याच्यामध्ये हा पण एक महत्त्वाचं कारण होतं देवीचा रोग, स्मॉल पॉक्स. याच्यामुळे जे म्हणजे काय की जे आपले जे त्यावेळेस अशा जे आरोग्याच्या जे सोयीसुविधा होत्या त्या ठिकाणी अवेलेबल नव्हत्या, त्यामुळेच याचा प्रादुर्भाव जास्त होता आणि त्याच्यामुळेच लोक दगावण्याचे कारण हा एक रोग होता. ठीक आहे, त्याच्यामध्ये इन्फ्लुएन्झा होता, परत देवीचा रोग, तसे दुष्काळ, असे बरेच कारण होते त्याच्यामध्ये. ठीक आहे, हे लक्षात ठेवू शकता तुम्ही. हा तुम्हाला प्रश्न जनरली विचारला जाऊ शकतो. ठीक आहे, आता नेक्स्ट गोवर म्हणजे मॅसल्स. हे या ठिकाणी म्हणजेच त्याला आपण रुबेला असं म्हणतो, लक्षात ठेवायचं. आता गोवरलाच रुबेला असे म्हणतात. हे या ठिकाणी जनरली मॅसल्सवर कमी विचारतात पण रुबेलावर जास्त म्हणजे पण त्यांचा भर असतो त्या शब्दावरती. आता याच्या विषाणू काय आहे तर मॅक्सोव्हायरस या ठिकाणी या लक्षात ठेवायचं. याचा जो विषाणूचं नाव काय? मॅक्सोव्हायरस. प्रसार कशामुळे होतो तर द्रवबिंदूद्वारे, हवेमार्फत, तसेच संपर्काद्वारे पण होतो. म्हणजेच या ठिकाणी लक्षात ठेवा ड्रॉपलेटद्वारे. द्रवबिंदूद्वारेच म्हणजे ड्रॉपलेटद्वारे या ठिकाणी लक्षात ठेवा. ड्रॉपलेटद्वारे किंवा डायरेक्ट जो आपला संपर्क असो त्याच्याद्वारे आपण येऊ शकतो. मग हे कशावरती आपले काम करते? हा विषाणू कशावरती करतो? हा सुद्धा त्वचेवर करतो. या ठिकाणी लक्षात ठेवायचं, हा त्वचेवर करतो. जनरली जे आपण जीवाणू बघितले ते आपल्या श्वसन संस्थेवर अटॅक करायचे आहे की नाही. हा कशा आपल्या त्वचेवर सध्या तर आपण जे बघितले ते आपल्या सध्या त्वचेशी संबंधित आहे. आणखी काही बघू आपण समोर आहेच याच्यामध्ये की जे आपल्या इम्युन सिस्टीम सुद्धा सोबत ते खेळतात. ठीक आहे, लक्षात ठेवायचं. मग हे जे आपण जीवाणू आणि जे समजा विषाणू हे तुम्हाला असे कंपॅरिझन करतात किंवा लक्षात ठेवायसाठी तुम्हाला सोपं जाऊ शकते. लक्षात ठेवायचं. आता याचे लक्षणे काय? जनरली याच्यामध्ये ताप तर येतेच, लाल रंगाचे त्वचेवर पुरळे येणे हे सुद्धा याचे लक्षण आहे. पण मागच्या याच्यात कसे येत होते? जे पांढऱ्या रंगाचे येत होते म्हणजे ज्यांनी पस सारखे येते. पण याच्यामध्ये तसे येतात का? याच्यामध्ये जे लक्षण आहे, लक्षण म्हणल्यापेक्षा चिन्हे, जे आपल्या शरीरावरती पुरळे येतात ते एका प्रकारचे चिन्हे असतात. हे या ठिकाणी लक्षात ठेवायचं. आणि ते पुरळे कसे आहे याच्यावरून ते स्मॉल पॅक्स किंवा काजण्या हे या ठिकाणी ते डॉक्टर ओळखतात, त्यांचं ते आहे. आणि या ठिकाणी समजा जर ते लाल रंगाची जर त्वचेवर पुरळे येत असेल तर त्याला काय म्हणून आपण गोवर म्हणले जाते किंवा रुबेला म्हणलं जाते. या ठिकाणी लक्षात ठेवा. आता याच्यावरती लस कोणती येते? MMR त्रिगुणी लस आहे, लक्षात ठेवायचं. तुम्हाला जीवाणू या चॅप्टरमध्ये पण तुम्हाला मी एक लस सांगितली होती आहे की नाही. तर ते बी एक त्रिगुणी लस होती. हे एक त्रिगुणी लस आहे. त्या ठिकाणी तुम्ही परत एकदा लेक्चर बघून किंवा त्या ठिकाणी तुम्ही म्हणजे एक रिव्हिजन म्हणून सुद्धा ते लेक्चर बघू शकता. आता या ठिकाणी MMR म्हणजेच मॅसल्स, लक्षात ठेवायचं. मम्स अँड रुबेला या विरोधी जे लस चालते या ठिकाणी लक्षात ठेवायचं. त्याच्यानंतर गालफुगी म्हणजेच मम्स या ठिकाणी लक्षात ठेवायचं. जे आपले समजा लहान आपण बघतो की ज्यावेळेस आपण लहान होतो किंवा आता जे लहान मुलं आहेत त्यांना गाल फुगल्यासारखे दिसतात. तर ते गालफुगी एक नावाचा रोग आहे. ते कशामुळे होतो? विषाणूमुळे होतो आहे की नाही. विषाणूमुळे होतं. हा एक रोगच आहे, लक्षात ठेवायचं. म्हणजे रोग म्हणजेच एका ठिकाणी आपण म्हणता येईल की जो विषाणूपासून झालेला रोग आहे, लक्षात ठेवायचं. विषाणूचं नाव काय?
पॅरीमॅक्झो व्हायरस, ठीक आहे, याच्या विषाणूचं नाव काय, पॅरीमॅक्झो व्हायरस, लक्षात ठेवायचं. जो गालफुगी आहे म्हणजे मम्स, तो कशापासून होतो अशा ठिकाणी प्रश्न येऊ शकतो. तर पॅरीमॅक्झो व्हायरस याच्यामुळे होतो. त्याच्यानंतर प्रसार, डायरेक्ट कॉन्टॅक्ट, थेट संपर्कामुळे, याच्यामध्ये ड्रॉपलेट दिला आहे का नाही या ठिकाणी लक्षात ठेवायचं. डायरेक्ट जो आपला जो थेट संपर्क आहे याच्यामुळे जो विषाणू आहे तो डायरेक्ट आपल्या शरीरामध्ये प्रवेश करतो, या ठिकाणी लक्षात ठेवायचं. नेक्स्ट म्हणजेच अवयव, अवयव कशावर डायरेक्ट अटॅक कशा करतात, जे आतापासून रुबेला जे आपण गोवर किंवा काजण्या, त्याच्यानंतर आपण स्मॉल पॉक्स, चिकन पॉक्स बघितले, हे कशावरती आपल्या त्वचेवरती करत होते. पण हे कशावर करते, आपली जी लाळ ग्रंथी आहे, जी आपली लाळ स्त्रवते त्याच्यावरती डायरेक्ट ते हल्ला करतात. कशावरती, जी लाळ ग्रंथी आहे आपली, जी आपल्या याच्यामध्ये असते जबड्यामध्ये, ते लाळ गाळण्याचं काम करते, त्याच्यावरती डायरेक्ट ते हल्ला करतात. याची लक्षण काय, उपचार, उपचारातील इथं गाल फुगणे पाहिजे, ठीक आहे, गाल फुगणे, त्रास होणे, ताप येणे, अन्न व पाणी गिळण्यास त्रास होणे, या ठिकाणी लक्षात ठेवा. जे आपले समजा ऑब्विसली आहे की आपल्याला जर गाल फुगले तर आपल्याला काय होते, की त्रास होतो, जेवणासाठी सुद्धा त्रास होतो, त्याच्यानंतर ताप येणार आहे, त्याच्यानंतर पाणी व अन्न गिळण्यासाठी त्रास होतो, हे ठिकाणी या ठिकाणी लक्षात ठेवा. उपचार काय आहे, तर MMR हे जे आपली त्रिगुणी लस सांगितलेली आहे, त्याच्यामध्ये पॅरीमॅक्झो, याच्यामध्ये काय काय येते, मॅसल्स, मम्प्स अँड रुबेला, या 3 याच्यामध्ये लक्षात ठेवायचं. 3 हे एकच लस 3 याच्यावर, म्हणजे एक बाम 3 काम, अशा टाईप या लसीचं उदाहरण सांगता येते तुम्हाला. आता नेक्स्ट याची रुबेला, रुबेलाच म्हणजे काय, जर्मन मॅसल्स असे म्हणतात. रुबेलाच काय आहे, जर्मन मॅसेज. आता रुबेलाच कशाचा प्रकार आहे या ठिकाणी लक्षात ठेवायचं, गोवरचाच एक प्रकार आहे, आणि हा कसा आहे, जर्मन मॅसल्स म्हणून लक्षात ठेवायचं. याचा हे लक्षात ठेवायचं, हे जर्मनीहून आपल्या भारतात नाही आला म्हणून याला जर्मनीहून नाव दिलं, ठीक आहे, म्हणजे याचं उगमस्थानच जर्मन आहे, लक्षात ठेवायचं. आता विषाणू काय आहे, मॅक्सो व्हायरस, मॅक्झो व्हायरस तीच सेमच विषाणू आहे, या ठिकाणी लक्षात ठेवायचं. मॅक्झो व्हायरस या ठिकाणी लक्षात ठेवायचं. प्रसार, संपर्क, डायरेक्ट कॉन्टॅक्ट, या ठिकाणी लक्षात ठेवा. याचा जो प्रसार आहे रुबेलाचा कशाद्वारे होतो, तो डायरेक्ट आपल्या संपर्क, थेट डायरेक्ट आपल्या याच्या शरीरावर हे करतो. जनरली म्हणूनच लोक काय करत होते, की आपल्या तोंडावर, आपल्या जे आता कोरोना व्हायरसमध्ये डायरेक्ट आपले मास्क वगैरे लावायसाठी ते वापरत होते, ठीक आहे. अवयव म्हणजे कोणती, मानेची ग्रंथी. आपण आता बघितलं कशामध्ये, याच्यातली लाडीची ग्रंथी बघितली होती आपण आता, ठीक आहे. आता जी मानेची ग्रंथी आहे याच्यावरती डायरेक्ट हे हल्ला करतात, ठीक आहे. त्याच्यानंतर लक्षणे काय आहे याची, मग याचे जे लक्षण आहे ते ग्रंथीचा आकार वाढविणे, याचा जो महत्वाचा हे काय आहे, हे कशा म्हणजे काय करतात बाबतीत पोहोचून याची लक्षणे, जो आपल्या मानेचा जो ग्रंथी आहे त्याचा आकार वाढविणे आणि शरीरातील चट्टे येणे, आपल्या शरीरावरती असे चट्टे पडतात. आणि जे आपल्या गळ्याचा आकार आहे, समजा इथं आपला जो गळा आहे तो असा फुगला, तुम्ही बघितलं असेल एखादा आपल्या गावातनी पेशंट असतो किंवा जुने जे पेशंट असतात किंवा जे म्हातारे लोक आहे समजा, आता बी त्यांचे गळा असा फुगलेला आहे, ते कशामुळे, तर ह्या रोगामध्ये रुबेला म्हणजेच जर्मन मॅसल्स या रोगामुळे लक्षात ठेवायचं आहे. याच्यावरती लस तुम्हाला सांगितले, लस कोणती काय, MMR या ठिकाणी लक्षात ठेवा. MMR म्हणजेच काय, मॅसल्स, मम्प्स आणि रुबेला, या ठिकाणी लक्षात ठेवायचं. मॅसल्स, मम्प आणि रुबेला या ठिकाणी लक्षात ठेवायचं. हे त्रिगुणी लस आहे, हे तिन्ही याच्यावर आपली चालते. कशावरती चालते, गोरवरती चालते, गालफुगीवरती चालते, त्याच्यानंतर रुबेलावरती चालते. हे त्रिगुणी लस लक्षात ठेवायचं, MMR लक्षात ठेवायचं. नेक्स्ट आपण बघू पोलिओ. पोलिओ हा तर डेंजरस आहे. पोलिओ म्हणजेच विषाणू, याला काय म्हणते, एंट्रोव्हायरस. पोलिओचा विषाणू, पोलिओ कशापासून म्हणतो, महत्वाचं, याच्यावर तर कितीदा प्रश्न आलेले. पोलिओ हा विषाणूजन्य आहे की जीवाणूजन्य आहे, कारण पोलिओ हा आपल्या भारतामध्ये खूप मोठ्या प्रमाणात फैलवला आहे. आणि त्याच्यावरती जे समजा त्याचे ब्रँड अँबॅसेडर अमिताभ बच्चन हे नेहमी आपल्याला टीव्हीवर येऊन सांगत असतात की आपल्या मुलाला तुम्ही पोलिओ पाजा, जे काही त्यांचे डोस असतील ते आपण नेहमी दिले पाहिजे, ठीक आहे. त्याच्यानंतर एंट्रोव्हायरस म्हणजेच, एंट्रोव्हायरस या विषाणूचं नाव आहे जो आपल्या शरीरामध्ये प्रसार करतो. हे प्रसार कशामुळे होतो, याचाच समजा जो आपलं फैलाव कशामुळे होतो, त्याचं दूषित अन्न व पाणी, जे आपण दूषित अन्न ज्यावेळेस समजा आपण ज्यावेळेस आपल्या ठिकाणी बाळ म्हणजे पूर येतो किंवा एखाद्या ठिकाणी आपल्याला असं पाणी प्यावं लागतं, ज्यावेळेस जास्त दुष्काळ पडला त्या ठिकाणी आपल्याला कुठचं एखाद्या म्हणजे याच्यात आमच्या गावाकडे जर बघितलं तर याच्यामध्ये आपल्या नदीमध्ये लहान लहान खड्डे करून त्याच्यातून पाणी काढले जाते, कारण तिकडे पाण्याचा सोर्स उपलब्ध नसतो. तशा वेळेस काय होते, जे
त्याच्यामध्ये जे अँट्रोव्हायरस असतात ते व्हायरस त्याच्यामध्ये दूषित अन्न व पाण्यामुळे आतमध्ये आपल्या शरीरामध्ये प्रवेश करतात. नेक्स्ट याच्यामध्ये काय घेते अवयव मध्यवर्ती चेतासंस्था CNS म्हणजे सेंट्रल नर्वस सिस्टीम. या ठिकाणी लक्षात ठेवायचं CNS सेंट्रल नर्वस सिस्टीम या ठिकाणी हे लक्षात ठेवायचं जे आपली समजा मेन बॉडी स्ट्रक्चरचं सेंट्रल नर्वस सिस्टीम असते जे की आपल्या स्पायनल कॉर्डमध्ये म्हणजे आपल्या माकड हाडामध्ये जे असतात मज्जारज्जूच्या स्वरूपात ते त्याच्यावरती डायरेक्ट ती हल्ला करतात आणि हल्ला करून जे आपले समजा एक शरीराचे जे अवयव आहेत कारण आपल्या शरीराचं जे बॅलन्सिंगचं जे काम आहे आपल्या स्पायनल कॉर्डच्या थ्रू चालत असतं. त्याच्यामुळे काय होते की जे स्पायनल कॉर्डच्या ते CNS वर हल्ला केल्यामुळे काय होते आपल्या शरीराचा कोणता भाग डॅमेज करण हे काही सांगता येत नाही. कधी कधी आपल्या दोन्ही हात पाय किंवा एक हात एक पाय असं ठिकाणी लगड किंवा असं आपण त्याला म्हणतो बैरमुख समजा असं किंवा आपल्याला जी गती आहे समजा अभ्यास करण्याची किंवा ते आपण मतिमंद म्हणतो की अशा ठिकाणी सुद्धा म्हणजे याचा इम्पॅक्ट एवढा खतरनाक पडू शकतो. आता नेक्स्ट पॉईंट कव्हर करू आपण. ठीक आहे. आता याच्यावर मध्यवर्ती चेतासंस्था म्हणजे CNS सेंट्रल नर्वस सिस्टीम या ठिकाणी लक्ष ठेवायचं. लक्षणे काय यावरती डायरेक्ट प्रश्न आलेला आहे. कशावरती करतो डायरेक्ट फोकस या ठिकाणी लक्ष ठेवायचं. या विषाणू अँट्रोव्हायरसवर आलेला आहे लक्षात ठेवायचं. त्याच्यानंतर कशावरती डायरेक्ट याच्यावरती प्रश्न आलेला आहे. ठीक आहे. याचे लक्षणं काय ताप येणे महत्वाचं म्हणजे काय ताप जनरली हे लक्षणे आहे लक्ष ठेवायचं. हे लक्षणे घसा लाल होणे हे बी या ठिकाणी आपला जो घसा आहे तो लाल होतो. त्याच्यानंतर हातपाय लुळे पडणे आणि अशक्तपणा कारण या स्टेजमध्ये त्यांना जेवणच जात नाही. ठीक आहे. आणि काही दिवसानंतर म्हणजे जवळपास बऱ्याच काळ लोटल्यानंतर त्यांना खूप त्रास होतो आणि बऱ्याच काळ लोटल्यानंतर त्याचा मृत्यू सुद्धा होऊ शकतो. या ठिकाणी लक्षात ठेवायचं तुम्हाला. आता उपचार कोणकोणते आहे याच्यावरती उपचार यासाठी 2 प्रकारच्या लस वापरतात या ठिकाणी लक्षात ठेवायचं. यावरती बरेचदा प्रश्न येऊन गेलेले या ठिकाणी 2 प्रकारच्या लस वापरतात या समोरच्या पॉईंटमध्ये आपण कव्हर करू दे. याच्यात सालची लस लक्षात ठेवायचं आणि सॅबिनची याच्यावरती स्ट्रेट फॉरवर्ड प्रश्न येतो. एवढ्या बुडात जायचं आपले काम नाही. सालची लस आणि सॅबिनची लस 2 लसीवर आपले काम करते. त्याच्यापैकी भारतात कोणती यूज केल्या जाते ते पण आपण या ठिकाणी लक्षात ठेवू. सध्या भारतात सॅबिनची हे जे आहे ना हा जो सॅबिन आहे ना याची लस आपण यूज करतो. ती जी तोंडाद्वारे देण्यात येते जी आपल्याला 2 बूंद आपण घेत असतो म्हणजे 2 बूंद जिंदगी की ती ही सॅबिनचीच लस आहे. या सॅबिन या शास्त्रज्ञांनी त्याचा शोध लावला होता त्याच्यामुळे त्या सॅबिनची लस म्हटलं जाते. आणि साल्क हे इंजेक्शनद्वारे दिले जाते. आता सॅबिन आणि साल्क या ठिकाणी लक्षात ठेवायचं. सॅबिन हे इंजेक्शनद्वारे दिले जाते. ठीक आहे. इंजेक्शनद्वारे दिले जाते आणि हे या ठिकाणी हे जे आहे तोंडाद्वारे दिले जाते. ठीक आहे. तोंडाद्वारे दिले जाते आणि जे हे सालची लस आहे हे इंजेक्शनद्वारे दिले जाते. हे या ठिकाणी लक्षात ठेवायचं म्हणजे इथे कन्फ्युजन होऊ शकते. जी साल तुम्ही असं लक्षात ठेवू शकता की जे 5 अक्षराचं नाव आहे समजा सॅबिन हे कशाद्वारे लक्षात तोंडाद्वारे आपल्या तोंडाद्वारे किंवा 2 बूंद म्हणजे 2 थेंब टाकून आपल्याला देऊ शकते. आणि जे छोटी आहे समजा ती कशाद्वारे दिल्या जाते इंजेक्शनद्वारे लक्षात ठेवते. मराठीमध्ये सुद्धा तेच आहे. सॅबिन 3 अक्षराचं नाव आहे आणि साल्क 2 अक्षराचं नाव आहे. या ठिकाणी लक्षात ठेवता येते आपल्याला. आता नेक्स्ट याची लस तोंडाद्वारे देण्यात येते. नेक्स्ट सालची लस इंजेक्शननी देतात परंतु ही लस फक्त सिस्टमॅटिक इम्युनिटीच पुरवते. पण याच्यामध्ये सर्वात जर चांगली जर लस म्हणली तर सॅबिनचीच लस हे करायचं कारण जनरली आपल्या WHO या सॅबिनची लसच आपल्याला पहिल्यांदा जे रिकमेंडेड आहे ते त्यांनीच केलेलं आहे. जी सालची लस आहे ते काय करते फक्त इंजेक्शनने देता येते आणि ही सिस्टमॅटिक इम्युनिटीच पुरवते. जे आपली सिस्टमॅटिक जी इम्युनिटी असते तेच पुरवते. त्याच्या कम्पॅरेटिव्हली जर बघितलं तर सॅबिनची जी लस आहे ती चांगली आहे. या ठिकाणी लक्षात ठेवायचं. सॅबिन ही लस आतड्यात जाऊन तिथे पण जी सॅबिनची जी लस आहे ती आतड्यात खोलवर जाते आणि रक्तात शोषला जाऊन शरीरभर प्रतिकार क्षमता पुरवते. या ठिकाणी लक्षात ठेवायचं. ती काय करते आपल्या सॅबिनची जी लस आहे म्हणजेच जी तोंडाद्वारे देण्यात येते ती लस काय करते जी आपल्या आतड्यात मुरते आणि ती पूर्ण शरीरभर पसरते आणि ते रक्तामध्ये सुद्धा आपल्या शोषलं जाते. लक्षात ठेवायचं आहे. त्याच्यानंतर भारत सरकारने 1994 पासून या ठिकाणी लक्षात ठेवा भारत सरकार कधीपासून ह्या कार्यक्रम राबवते तर 1994 पासून पोलिओचे निर्मूलन करण्यासाठी पोलिओ लसीकरण मोहीम सुरू केली. आता या ठिकाणी लक्षात येऊ शकते तुम्हाला की असाही प्रश्न येऊ शकते पोलिओ मोहीम लसीकरण मोहीम कधी सुरुवात केली तर 1994 पासून. ठीक आहे. भारत सरकारने यामध्ये 5 वर्षाखाली तर किती वर्षामध्ये खाली हा आपण पोलिओचा डोस देतो तर या ठिकाणी लक्षात ठेवायचं 5 वर्षाखाली. हे छोटे छोटे पॉईंट आहे याच्यावरच जास्त करून प्रश्न येतात. 5 वर्षाखालील सर्व मुला व मुलींचा समावेश यामध्ये केला जातो ज्यामध्ये 2 डोस याच्यामध्ये काय 2 डोस 6 आठवड्याच्या अंतराने ठराविक दिवशी देण्यात येते.
2 डोस म्हणजे 2 थेंब या ठिकाणी देण्यात येईल. त्याच्यानंतर म्हणजे आणि 2 जे आपल्या 2 याच्यामधलं जे हे असते डिफरन्स असते ते 6 आठवड्याच्या अंतराचे ठराविक अंतर असते, या ठिकाणी लक्ष ठेवायचं. नेक्स्ट याच्यामध्ये काय, हां, पोलिओ या रोगाचे भारतातून 27 मार्च 2014 सालापासून निर्मूलन झाल्याचे WHO प्रमाणपत्र दिले. तर भारतातून जे हे झालेलं आहे, समजा भारतानं आपल्या WHO आपल्याला प्रमाणपत्र दिलं आहे की तुमच्या भारतातून जो पोलिओचे प्रमाण आहे ते नाहीसं झालेलं आहे. म्हणजे भारतात आता पोलिओ नाही तरी पण आपला आणखी पोलिओचा कार्यक्रम आपण घेतच असतो. आणि प्रत्येकाला जे नवीन नवजात पिढी आहे, समजा 5 वर्षाखालील जे मुलं असतात त्यांना आपण पोलिओची डोस देतच असतो. त्यांनी कधी आपल्याला प्रमाणपत्र दिलेलं आहे असं या ठिकाणी डायरेक्ट प्रश्न येऊ शकतो. 27 मार्च 2014 पासून आपल्याला त्यांनी प्रमाणपत्र दिले की भारतामध्ये सध्या आता पोलिओ अस्तित्वात नाही, ते पोलिओचं निर्मूलन झालेलं आहे. ठीक आहे. आता याच्यामध्ये काय, पल्स पोलिओ ही मोहीम सर्वप्रथम 9 डिसेंबर 1995 रोजी सुरू झाली, या ठिकाणी लक्ष ठेवायचं. जो समजा आपण या ठिकाणी दोन ठिकाणी पॉईंटमध्ये आपण कन्फ्युजन होऊ शकतो. भारत सरकारनं 1994 पासून पोलिओचे निर्मूलन करण्यासाठी पोलिओ लसीकरण मोहीम सुरू केली. कधीपासून केली? मोहीम कधीपासून सुरू केली? 1994 पासून. या ठिकाणी काय सांगितलं, पल्स पोलिओ मोहीम सर्वप्रथम मोहीम चालू केली. आणि सुरुवात कधी झाली, म्हणजे सुरुवात त्या ठिकाणी केली, अंमलात कधी आली असं म्हणायचं आहे. तर अंमलात कधी आली? 9 डिसेंबर 1995 रोजी ती प्रत्यक्षात चालू झाली या ठिकाणी. म्हणजे भारतातून जर प्रत्यक्षात कोणाला जर भेटलं असेल तर 9 डिसेंबर या ठिकाणी लक्ष ठेवायचं. आता नेक्स्ट बोलू, जरी 27 मार्च 2014 या ठिकाणी झालं असं की WHO प्रमाणपत्र दिलं आपल्याला 27 मार्च 2014 पासून, जरी भारत पोलिओ मुक्त झाला असला तरी 2016 मध्ये हैदराबाद, ठीक आहे, हैदराबाद या ठिकाणी काय केलं, त्यांच्या म्हणजे नाल्यातील एक नमुने घेण्यात आले. ठीक आहे, म्हणजे तेलंगणा हैदराबाद नाल्यातील नमुने घेतले असता त्यामध्ये पोलिओचे विषाणू आढळून आले. याच्यामध्ये काय झालं की जरी आपल्याला 27 मार्च 2014 या रोजी आपल्याला WHO म्हणजे वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनने आपल्याला प्रमाणपत्र दिलं असेल कशाचं, की तुम्ही आता पोलिओ मुक्त झालाय, भारत पोलिओ मुक्त झालेला आहे, त्याचा इम्पॅक्ट असा पडत असतो. प्रमाणपत्र या कामासाठी असते की जे येणारे टुरिस्ट असतात ते आपल्याला म्हणजे ते आपल्यासाठी हा देश चांगला आहे की या देशामध्ये कोणते प्रमाण कसे आहे त्या ठिकाणी ते लक्ष ठेवत असतात. कारण काय करत असतात जे टुरिस्ट असतात, ज्यावेळेस भारतात येईल त्यावेळेस प्रेग्नन्सीचं प्रमाण असते त्यांना, त्याच्यामुळे ते मग ते टाळतात. या ठिकाणी मग असं जर प्रमाणपत्र आपल्याकडे असलं तर या ठिकाणी त्याचा चांगला इम्पॅक्ट पडतो. ठीक आहे, म्हणजे भारत हा पोलिओ मुक्त झालेला आहे, त्याच्यावरती आपला टुरिझमवरती याचा प्रभाव पडू शकतो. त्याच्यासाठी हे प्रमाणपत्र असते. नाहीतर म्हणसान की ते कोण देणार आपल्याला प्रमाणपत्र, आहे का नाही, त्याचा आपल्याला त्याचा संबंध काय, ते याच्यासाठी संबंध असतो की टुरिझम वाढावं, या ठिकाणी लक्ष ठेवायचं. नेक्स्ट म्हणजे पोलिओ मुक्त जरी झाला असला तरी 2016 मध्ये हैदराबाद या ठिकाणी नाल्यातील नमुने घेतले असतात, त्यातील पोलिओचे विषाणू हे आढळून आले, या ठिकाणी लक्ष ठेवायचं. म्हणजे पोलिओचं आपण जरी WHO पूर्ण प्रमाणपत्र दिलं असलं तरी विषाणूचे ते आहेत. तेव्हापासून पुन्हा एकदा भारतामध्ये पोलिओचे संक्रमण होण्याची भीती निर्माण झाली. त्याचमुळे आता सुद्धा म्हणजे 2014 मध्ये सुद्धा की पोलिओचा डोस हा कंटिन्यू चालूच आहे आपल्या ठिकाणी, लक्ष ठेवायचं. परंतु पूर्वी काय झालं, 30 नोव्हेंबर 2015 पासून केंद्रीय आरोग्य मंत्री JP नड्डा यांनी काय केलं, म्हणजे मोदी सरकारचे कार्यकाळ 2014 पासून, समजा 2014 पासून मोदीचा कार्यकाळ चालू झाला. त्याच्यानंतरचं 30 नोव्हेंबर 2015 रोजी केंद्रीय आरोग्य मंत्री JP नड्डा मोदी सरकार यांनी पोलिओची इंजेक्शन म्हणजे IPV 1 वर्षाखालच्या बाळाला तोंडाद्वारे देण्याच्या 3ऱ्या डोसासोबतच लसीकरण कार्यक्रम वाढविला. पहिल्या टप्प्यात भारतातील पुढील 6 राज्यात IPV हे पोलिओची लस म्हणजे सालची लस देण्यात आली. याच्यामध्ये आसाम, गुजरात, पंजाब, बिहार, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश. सरळ या ठिकाणी असं सांगायचं असं आहे की या ठिकाणी काय केलं, JP नड्डा ज्यावेळी समजा आरोग्यमंत्री होते 2015 मध्ये, त्यांनी काय केलं, एक जाहीर केलं की 1 वर्षाखालील जे समजा एका वर्षाखालील जे पोलिओची लस आपण देतो त्याच्यामध्ये जो 3रा आठवडा असतो, त्या 3ऱ्या आठवड्यामध्ये त्यांनी सांगितलेलं आहे की आपण आपली सॅबिनची लस कशाद्वारे देते, तोंडाद्वारे, म्हणजे 2 थेंब आपल्याला देऊ. आणि सालची लस कशाद्वारे दिली जाते, इंजेक्शनद्वारे. तर सॅबिनची जी लस आहे, सॅबिनची लस आपण देतो तोंडाद्वारे. जर 3रा आठवडा आहे 1 वर्षाच्या खाली, 3ऱ्या आठवड्यामध्ये त्या मुलाला किंवा मुलगी असो की ते आपल्या त्या सॅबिनच्या लस सोबत सालची लस सुद्धा देण्यात जाईल. म्हणजे आपला जो प्रतिकार क्षमता आहे ती जास्त प्रमाणात वाढेल, या ठिकाणी त्यांनी जाहीर केलं होतं. आणि पहिले जे 6 राज्य होते, आसाम, गुजरात, पंजाब, बिहार, मध्य प्रदेश आणि उत्तर प्रदेश, या ठिकाणी लक्ष ठेवा. यावरती तुम्हाला जास्त करून प्रश्न विचारणार नाही, पण हे तुम्हाला सांगून दिलं मी. ठीक आहे, इथून पुढे 30 नोव्हेंबर 2015 चे पोलिओचे निर्मूलन करण्यासाठी दोन्ही प्रकारच्या लस लहान बाळाला दिल्या जात आहे. सॅबिनची लस तोंडाद्वारे आणि सालची लस
इंजेक्शनद्वारे हे या ठिकाणी लक्षात ठेवायचं. आधी नेक्स्ट आपण टॉपिक कव्हर करू हेपेटायटिस. ठीक आहे. हेपेटायटिस इंग्लिशमध्ये याला आपण हेपेटायटिसचे प्रकार पडतात याच्यामध्ये ठिकाणी लक्षात ठेवायचं. जनरली कंबाईनमध्ये याच्यावरती प्रश्न येऊन गेला मागच्या वेळेस. या ठिकाणी हे लेक्चर जे आहे ते तुम्हाला कंबाईनसाठी सुद्धा कामी येऊ शकते नेक्स्ट येणाऱ्या लेक्चरसाठी. ठीक आहे. आता विषाणूमध्ये याच्यामध्ये 5 प्रकारचे विषाणू पडतात. सरळ सरळ याच्यामध्ये विषाणू 5 आहे. कोणकोणते त्या विषाणूला डायरेक्ट नाव दिलेलं आहे. म्हणजे तुम्हाला ह्याची झंझटच नाही ठेवली की बा या प्रकारचा विषाणू याचं नाव हे, तो ह्या प्रकारचे विषाणू त्याचं नाव ते. याचं ठिकाणी या विषाणूचं नाव काय ABCDE. डायरेक्ट याचे ग्रुपच पाडले त्यांनी ABCDE हे विषाणू आहे. विषाणू कोणते 5 प्रकारचे विषाणू आहे ABCDE. याच्यात काय हेपेटायटिस जो A आहे आणि E आहे हे काय होते या ठिकाणी. आता थोडंसं याच्यामध्ये थोडंसं हे समजून घेणं महत्त्वाचं आहे. याच्यामध्ये काय हेपेटायटिस जो A आणि E आहे पहिले यांचं बघू आपण. ठीक आहे. हेपेटायटिस A आणि E व ए आणि हे पाणी व अन्नामार्फत होतात हे लक्षात या ठिकाणी लक्ष ठेवायचं. ए आणि ई हे कशामुळे होतात तर पाण्यामार्फत. ठीक आहे. पाण्यामार्फत होतात. आणि हेपेटायटिस बी सी डी हे रक्त किंवा लैंगिक प्रजननाद्वारे पसरले जातात या ठिकाणी लक्ष ठेवा. हा डायरेक्ट मागच्या वेळेस कंबाईनला प्रश्न आलेला होता. आणि जनरली काय होते की जे समजा जे प्रश्न कंबाईनला येतात किंवा डायरेक्ट जसे तसे प्रश्न उचलून आपल्या पोलीस भरती किंवा सरळ सेवेमध्ये टाकू शकतात आपल्या. हे कशासाठी होते ए आणि ई हे कशाद्वारे होतात तर पाणी किंवा अन्नामार्फत, दूषित अन्नामार्फत. ठीक आहे. आणि हेपेटायटिस बी सी डी हे कशामार्फत होतात तर हे रक्तामार्फत म्हणजे रक्तामार्फत किंवा लैंगिक प्रजननाद्वारे पसरले जातात हे या ठिकाणी लक्षात ठेवायचं आहे महत्त्वाचं म्हणजे. ठीक आहे. असुरक्षित जर आपण लैंगिक प्रजननाचा जर प्रयत्न केला त्या ठिकाणी हा होतो. नेक्स्ट अवयव कोणता आहे याच्यामध्ये. हा रोग प्रमुख करून यकृतावर म्हणजे लिव्हरवर पसरतो या ठिकाणी लक्ष ठेवा. मग याचा हल्ला याचा अटॅक कशावरती होतो याचा अटॅक कशावरती होतो ह्या सर्वात जास्त महत्त्वाचं म्हणजे प्रमुख करून कशावरती यकृतावर म्हणजेच आपल्या लिव्हरवरती आपले अटॅक करत असतो या ठिकाणी लक्ष ठेवायचं. ठीक आहे. नेक्स्ट करू. याची लक्षणं काय मग त्वचा व डोळे पिवळे पडतात या ठिकाणी लक्षात ठेवायचं. जो आपण पिल्यासारखा जो समजा हेपेटायटिस म्हणतो जो हा एक पिल्याचाच प्रकार आहे. याच्यामध्ये पण 5 प्रकार पडतात या ठिकाणी लक्ष ठेवायचं. त्वचा डोळे पिवळे पडतात म्हणजे याच्यात. आणि त्याच्यामध्ये दुसरं लक्षण काय की गर्द पिवळी लघवी येते. जे आपण समजा आपलं जे वेस्टेज मटेरियल जे लघवीद्वारे बाहेर पडलं जातं त्याच्यामध्ये काय तर पिवळा हा कलर सर्वात जास्त येतो. म्हणजे गर्द पिवळी. याच्यामध्ये आपल्याला मळमळ होते, भूक मंदावते, त्याच्यामुळे वजन सुद्धा कमी होते या ठिकाणी लक्षात ठेवायचं. पोट दुखणे, राखाडी रंगाची मैला म्हणजे आपल्याला जी संडास येते ती राखाडी रंगाची येते. ठीक आहे. या ठिकाणी लक्षात ठेवायचं. त्वचा डोळे पिवळे पडतात, गर्द पिवळी लघवी येते, मळमळ होते, भूक मंदावणे, पोट दुखणे, राखाडी रंगाची मैला. ठीक आहे. नेक्स्ट उपचार काय याच्यामध्ये हेपेटायटिस ए आणि बी ला लस उपलब्ध आहे या ठिकाणी लक्ष ठेवायचं. हे कंपॅरिझन बघितलं तुम्ही. याच्यामध्ये काय तर ए आणि ई हे कशाद्वारे फैलतात तर पाण्याद्वारे. हे कंपॅरिझन वेगळं झालं. आणि बी सी डी हे रक्तामार्फत किंवा लैंगिक प्रजननाद्वारे जे पसरले जातात ते बी सी डी पसरले जातात. हे कंपॅरिझन वेगळं आहे. आता दुसरे कंपॅरिझन काय याच्यामध्ये हे या ठिकाणी लक्ष ठेवा. याच्यामध्ये ए आणि बी याची काय लस उपलब्ध आहे. याची काय लस उपलब्ध आहे. लस याची काय उपलब्ध आहे. ठीक आहे. लस उपलब्ध आहे कशाची ए आणि बी ची लस उपलब्ध आहे. हेपेटायटिस सी आणि ई यासाठी लस उपलब्ध नाही. ठीक आहे. ऍक्च्युली झालं काय की सी डी ई याच्यासाठी तिन्हीसाठी लस उपलब्ध नाही. पण झालं काय समोर काय जर समजा डी आहे, डी ला काय लागते बी ची लस लागते. याच्यामध्ये झालं काय या डी ला या बी ची लस लागते. बी ची लस लागते. मग उरलं कोण आता फक्त सी आणि ई. म्हणजे या ठिकाणी हे दोन असे आहे की सी आणि डी याला लस उपलब्ध नाही. हालाकी या तिन्हीला नाही पण ए आणि बी याची लस उपलब्ध आहे. बी ची लस कशाला लागते डी ला लागते. त्याच्यामुळे काय होते याच्या उरले कोण आता फक्त सी आणि डी ई हे दोनच असे आहे की ज्याला लस उपलब्ध नाही या ठिकाणी लक्ष ठेवायचं. हेपेटायटिस या ठिकाणी होतो आपण. नेक्स्ट याच्यामध्ये पिवळा कावीळ त्याच्यात पिवळा कावीळ म्हणजे हेपेटायटिस अ
आपण याला असं म्हणतो. हेपेटायटिस म्हणजे पिवळा, जो आपला पिवळा जो कावीळचाच एक प्रकार आहे समजा. कावीळ म्हणजेच हेपेटायटिस अ म्हणजे काय होतं, पिवळा कावीळ होते, आणि पांढरा कावीळ म्हणजेच हेपेटायटिस ब किंवा बी असं लक्षात ठेवायचं. याला ए आणि याला बी या ठिकाणी लक्षात ठेवायचं. हे तुम्हाला कदाचित समजलंच असेल. आता नेक्स्ट स्लाइडवर जाऊ आपण. ठीक आहे. स्वाईन फ्लू. स्वाईन फ्लू म्हणजेच पेंडेमिक हवेमार्फत जो पसरणारा रोग आहे, तो विषाणूजन्य रोग आहे, हे या ठिकाणी लक्षात ठेवायचं. H1 आणि N1, H1 आणि N1 हा पेंडेमिक हवेमार्फत प्रसार होतो. याचा प्रसार कशामुळे होतो? स्वाईन फ्लू हा जवळपास 2009 ते 8 या दरम्यान सुद्धा आला होता. त्यावेळेस सुद्धा मोठ्या प्रमाणात फैलाव झाला होता याचा. ते जनरली आपले इकडे खेडेगावात विभागात नव्हता आला, जसं की आता हे जो आला होता सार्स किंवा जो आपला कोरोना व्हायरस या ठिकाणी फैलाव होता, तेवढ्या प्रमाणात हा फैलाव होता, पण यांनी सुद्धा बरेच जीव घेतलेले आहे. विषाणू म्हणजे H1N1 पॅन्डेमिक हवेमार्फत पसरतात. प्रसार याचा हवेमार्फत होतो. याचा प्रसार कसा मार्फत होतो? हवेमार्फत. त्याच्यानंतर अवयव, आपली जी शोषण संस्था आहे यावर ते परिणाम करतात. आतापर्यंत आपण बघितले कशावर? लिव्हर, त्वचा, जे आपले समजा हे जे अवयव याच्यावरती केले म्हणजे CNS, सेंट्रल नर्वस सिस्टीम, जे आपण पोलिसचा विषाणू बघितला. पण हा जो विषाणू आहे हा कशावर करतो? आपल्या शोषण संस्थेवर. कशावर? जे स्वाईन फ्लू आहे हे कशावरती आपले हे करतं? शोषण संस्थेवरती करतात. लक्षणे काय याच्यामध्ये? ताप, खोकला, छातीचा त्रास, घसा लाल पडणे, थकवा येणे, हे याची लक्षणे दिसून येतात. याच्यामध्ये काय काय येतं? आपल्याला ताप येतो, ताप येतं, त्याच्यानंतर खोकला पण येतो, छातीचा त्रास होतो, घसा लाल पडतो आणि थकवा सुद्धा येतो. म्हणजे ह्या गोष्टी जर झाल्या तर ऑब्व्हियसली माणूस पूर्ण थकून जातो. ठीक आहे. याच्यामध्ये उपचार काय आहेत? औषध टॅमीफ्लू नावाचं औषध किंवा फ्लूवीर किंवा रेलेन्स, हे तिन्ही औषध याच्यावरती चालतात. ठीक आहे. आणि हे उपलब्ध पण आहे आपल्याला सरकारी हॉस्पिटलमध्ये या ठिकाणी उपलब्ध करून दिलं जाते. ठीक आहे. टॅमीफ्लू, फ्लूवीर आणि रेलेन्स हे तिन्ही औषधे या ठिकाणी चालतात. त्याच्यानंतर याची लस म्हणजे काय? वॅक्सिग्रिप त्रिगुणी लस ही या ठिकाणी देण्यात येते. याची जी लस म्हणजे उपचाराच्या आधी जर आपल्याला लस घ्यायची असेल ही लस दिल्या जाते. वॅक्सिग्रिप त्रिगुणी लस या ठिकाणी दिल्या जाते. आता नेक्स्ट बघू आपण. रेबीज म्हणजे हायड्रोफोबिया, या ठिकाणी लक्ष ठेवायचं. हायड्रो म्हणजे काय या ठिकाणी लक्ष ठेवायचं? हायड्रो म्हणजे काय? जो आपण पाण्याची भीती म्हणतो ना, हायड्रोफोबिया म्हणजे पाण्याची भीती, त्यालाच आपण रेबीज म्हणतो. रेबीज हा कशामुळे होतो? जनरल कुत्र्यामुळेच होत नाही, तर जनरल जे काही प्राणी असतात ते आपल्या चावल्यामुळे सुद्धा होतो. ठीक आहे. लक्षात ठेवायचं. फक्त आपण कुत्र्यावर ब्लेम करत असतो. कुत्रा हा सर्वात जास्त फैलवणारा, रेबीज फैलवणारा हा प्राणी आहे, हे या ठिकाणी लक्ष ठेवायचं. नेक्स्ट आपण बघू याच्यामध्ये विषाणू काय? रॅबिडो व्हायरस या ठिकाणी लक्ष ठेवायचं. रॅबिडो व्हायरस म्हणजे हायड्रोफोबिया किंवा या ठिकाणी रेबीज लक्षात ठेवा. म्हणजे हायड्रोफोबिया हा सुद्धा एक पॉईंट लक्षात ठेवा. रेबीज हे इंग्लिशच नाव आहे आणि हायड्रोफोबिया त्याचं सायंटिफिक नेम आहे, लक्षात ठेवायचं. ठीक आहे. याच्यामध्ये काय विषाणू कोणता आहे? तर हायड्रोफोबिया, रायडो व्हायरस हा या विषाणूचं नाव आहे, हे लक्षात ठेवायचं. कुत्रा लक्षात ठेवायचं. यामध्ये कशामुळे होतं? कुत्रा, ससा, माकड, मांजर यासारखे रेबीज झालेले सस्तन प्राणी चावल्यामुळे सुद्धा माणसाला हे होतं. आजपर्यंत आपण कुत्र्यावरच ब्लेम करत होतो, आहे की नाही? या ठिकाणी ससा सुद्धा त्याच प्रकारामध्ये मोडतो. ससा, माकड आणि मांजर या ठिकाणी म्हणजे जे समजा रेबीज झालेले सस्तन प्राणी आहे तो जर आपल्याला चावला किंवा त्याच्या संपर्कात जर आपण आलो तर हे मानवाला सुद्धा होऊ शकतात. आणि हा खूप घातक रोग आहे. याच्यामुळे आपल्याला काय होतं? पाण्याची भीती वाटते आणि याच्यामध्ये एक स्टेज अशी येते की आपल्याला म्हणजे मृत्यू सुद्धा होऊ शकतो आपल्याला. ठीक आहे. आता नेक्स्ट याच्यामध्ये काय येते? याच्यामध्ये अवयव कोणते? मध्यवर्ती चेतासंस्था. मध्यवर्ती चेतासंस्थामध्ये CNS म्हणजे जी आपली सेंट्रल नर्वस सिस्टीम आहे ती पूर्ण डॅमेज केल्या जाते. डॅमेज म्हणजे त्याच्यावरती जे आपलं नियंत्रण असते त्याच्यावरचं आपण ते नियंत्रण हरवून बसतो. म्हणजे त्याच्यावर आपलं स्वतःचं नियंत्रण राहत नाही, ती वेगळ्याच प्रकारे रिएक्ट करायला लागते. ठीक आहे. याची लक्षणे पाण्याची भीती वाटणे. याची महत्त्वाची लक्षण काय? पाण्याची भीती वाटणे म्हणजेच काय? पाण्याची भीती वाटण्यास म्हणजे हायड्रोफोबिया, या ठिकाणी लक्ष ठेवायचं. हा तुम्हाला जनरली आपल्या याच्यासाठी प्रश्न येऊ शकतो, इंग्लिश ग्रामर साठी सुद्धा प्रश्न येऊ शकतो. हायड्रोफोबिया म्हणजेच पाण्याची भीती वाटणे. यामध्ये तसेच ताप येणे, हातपाय सुजणे, याच्यामध्ये काय काय येते? ताप सुद्धा येते. ठीक आहे. हातपाय सुजतात आणि अशक्तपणा ही याची लक्षण दिसून येतात. यावर समजा काय लस आहे? कुत्रा चावलेल्या जागी साबणाने धुणे. महत्त्वाचा उपचार काय याच्यावरती? ज्यावेळेस आपल्याला कुत्रा चावतो त्याच वेळेस काय करायचं? डेटॉल साबण किंवा आपली साधी साबण सुद्धा वापरली तरी चालते, किंवा नसन भेटेल ज्या ठिकाणी समजा जे अवेलेबल असेल
साधं स्वच्छ पाण्याने जरी धुतली तरी जखम तरी आपण त्या ठिकाणी हे करतो आणि लगेच तात्काळ दवाखान्यात जाऊन त्याचा उपचार घेणे हे महत्त्वाचं आहे. कारण हा रेबीज हा रोग एवढा भयंकर आहे, त्याच्यामुळं आपल्याला समजा आपल्या व्यक्तीचा जीवसुद्धा गमावा लागू शकतो. ठीक आहे. याच्यावरती रेबीज विरोधी लस कोणती दिली जाते, ते रेबीज विरोधी लस. ठीक आहे. आता सर्वात महत्त्वाचं म्हणजे एड्स, एक्वायर्ड इम्युनो डिफिशियन्सी सिंड्रोम. हा याच्यावरती आपण थोडंसं बोलू, म्हणजे याच्यावरती जे प्रश्न येतात त्या ओरिएंटेड आपण या ठिकाणी कव्हर करण्याचा प्रयत्न करू. ठीक आहे. एड्स म्हणजे जनरली साऊथ आफ्रिके, भारत आणि इतरही देशामध्ये सर्वात जास्त फैलणारा जो रोग आहे तो एड्स. म्हणजे आता नवीन ट्रेंडनुसार हा एड्स एवढ्या प्रमाणात फैलत आहे आणि WHO याच्यावरती एवढ्या प्रमाणात काम करत आहे. बाकीचे पूर्ण रोग एका इकडे आणि हे एड्स आणि TB हा एक म्हणजे दोन याच्यामध्ये पडतात, डिवाइडमध्ये होतात. एड्स आणि TB एक वेगळ्या एका पाड्यातून ठेवले जाते आणि बाकीचे पूर्ण जे रोग आहे ते वेगळ्या पाड्यात WHO ठेवतं. ठीक आहे. याच्यामध्ये काय एड्स म्हणजेच एक्वायर्ड इम्युनो डिफिशियन्सी सिंड्रोम हे या ठिकाणी लक्षात ठेवायचं. बरेचदा याच्यावरती प्रश्न डायरेक्टली स्ट्रेट फॉरवर्ड प्रश्न आलेला आहे की आयोग डायरेक्ट विचारतो एड्स म्हणजेच काय, तर एक्वायर्ड इम्युनो डिफिशियन्सी सिंड्रोम. याच्यामध्ये विषाणू कोणता, जो विषाणूचं नाव आहे ते विषाणूचं नाव काय, HIV ह्यूमन इम्युनो डिफिशियन्सी व्हायरस. या ठिकाणी HIV या ठिकाणी लक्षात ठेवायचं. यामध्ये व्ही म्हणजे व्हायरस, फक्त या ठिकाणी डिफिशियन्सीचं या ठिकाणी HIV असं पाहिजे होतं समजा, पण HIV आपल्याला जनरली नाव आहे, तर या ठिकाणी लक्षात ठेवायचं. ठीक आहे. काय, तर ह्यूमन इम्युनो डिफिशियन्सी व्हायरस विषाणूचं नाव आहे. आणि एड्सचं पूर्ण लॉंग फॉर्म काय आहे, तर एड्स एक्वायर्ड इम्युनो डिफिशियन्सी व्हायरस या ठिकाणी लक्षात ठेवायचं. हे तुम्ही लक्षात ठेवू शकता. आणि HIV या विषाणूमध्ये जनुकीय घटक SSRNA असतो. याच्यामध्ये काय असतं की जो समजा आपल्याला खोलवर जर माहिती बघितली झाली या विषाणूमध्ये काय असतात, जनुकीय घटक कोणते कोणते येते, SSRNA असतो. SSRNA RNA आणि DNA हे आपल्या बॉडी स्ट्रक्चरमध्ये महत्त्वाचं काम करतात. जे आपली समजा DNA आणि RNA काय करतात की आपली जे जनुकीय समजा रिप्रोडक्शन सिस्टीम आहे त्याच्यावर समजा ते आपल्याला हेल्प करत असतात किंवा जे समजा काय म्हणते आपल्या बॉडी स्ट्रक्चरसाठी खूप हेल्पफुल असतात. त्याच्यामध्ये काय SSRNA हा असतो. HIV हा विषाणू 100 नॅनोमीटर व्यासाचा असतो. तो खूप लहान असतो. मग इलेक्ट्रॉनिक सूक्ष्मदर्शकाद्वारे बघितला जातो. ठीक आहे. प्रसार, संक्रमित व्यक्तीसोबत असुरक्षित लैंगिक संबंध, रक्ताशी थेट संबंध संक्रमित आईकडून बाळाला होतो. या ठिकाणी लक्षात ठेवायचं. याच्यामध्ये प्रसार कशामुळे होतो हे या ठिकाणी लक्षात ठेवायचं. संक्रमित व्यक्तीसोबत असुरक्षित लैंगिक संबंध, रक्ताशी थेट संबंध संक्रमित आईकडून बाळाला होतो. या ठिकाणी हे लक्षात ठेवायचं. आता टेक्नॉलॉजी एवढी डेव्हलप झालेली आहे की जे संक्रमित आई समजा एखाद्या आईला समजा माहीत पडलं की या स्टेजवर की जिच्या गर्भामध्ये एखादं बाळ असेल, तिला जर माहीत पडलं की आपल्याला एड्स झालेला आहे किंवा तिला जर माहीत असेल की गर्भधारणा होण्याच्या आधीच आपल्याला एड्स आहे, तर अशी नवीन टेक्नॉलॉजी आली की जी बाळाला आपण नवीन जे जन्म होणारा बाळ आहे त्याला आपण वाचू शकतो. ठीक आहे, संक्रमित होण्यापासून. या ठिकाणी लक्षात आहे. तसेच याच्यावरती ड्रग्स घेणाऱ्या लोकांना या ठिकाणी काय होतं, जे ड्रग्स घेतात म्हणजे याची ड्रग्स म्हणजे ड्रग्स घेण्याचे प्रकार असते. त्याच्यामुळे काय सुईद्वारे किंवा इंजेक्शनद्वारे जे ड्रग्स घेतात त्या ठिकाणी त्यांना काय होणार, त्यांना सुद्धा ड्रग्स घेणाऱ्या लोकांना यात संक्रमित होतं. ठीक आहे. तसेच संक्रमित ब्लेड, सुई इत्यादी वापरले. आपण जनरली काय करतो की ज्यावेळेस आपण कटिंग करायला किंवा आपण जे दाढी करण्याचं ब्लेड जो वापरतो त्याच्यापासून म्हणजे संक्रमित आहे ते सुद्धा ब्लेड जर आपल्याला लागलं तर ते सुद्धा आपल्या ॲक्टिव्ह होतात किंवा आपल्या शरीरामध्ये त्याचं प्रमाण ॲक्टिव्ह होतं एड्सचं. या ठिकाणी लक्षात ठेवायचं. याचे अवयव कोणकोणते, तसे पाहता एड्स हा कोणत्याही ठराविक अवयवावर अटॅक करत नाही. हा हा एड्स असा रोग आहे की हा ॲक्च्युली म्हणजे एका पर्टिक्युलर लिव्हरवर किंवा सेंट्रल नर्वस सिस्टीम किंवा आपल्या मेंदूवरती किंवा जनरली कोणत्या भागावरती परिणाम करत असा म्हणजे डायरेक्टली रोग नाही. तर हा एक सिंड्रोम आहे. सिंड्रोम म्हणजेच काय, HIVचा विषाणू पांढऱ्या रक्तपेशी म्हणजे T4 लिम्फोसाइट्सवर हल्ला करतात. सिंड्रोम म्हणजेच काय की हा एक रोगाचा एक समूह आहे. याच्यामध्ये काय आपल्याला तापही येते, TB होते, खोकला, वजनही कमी होते. त्याच्यानंतर वेगवेगळे जे आपले पूर्ण जे रोग आहे समजा एखादं मन आपले उचंबून येतात. शरीरामधले पूर्ण आपलं पित्त वाढणं, डायबिटीज वाढणं, तसेच म्हणजे जे काही आहे पूर्ण जे रोग आहे ते या ठिकाणी म्हणजे ते एक सिंड्रोमच आहे. लक्षात ठेवायचं. हा सिंड्रोम म्हणजेच पूर्ण एक समूह म्हणजेच एक सिंड्रोम. HIVचा विषाणू पांढऱ्या रक्तपेशी म्हणजे T4 लिम्फोसाइट या ठिकाणी लक्षात ठेवायचं. T4 हे लिम्फोसाइटवर हल्ला करतात. या ठिकाणी लक्षात ठेवा.
T4 लिम्फोसाइटवर हल्ला करतात. T4 लिम्फोसाइट्सला CD4 पेशी किंवा हेल्पर टी सेल्स पण म्हणतात. या ठिकाणी लक्षात ठेवायचं. या ठिकाणी जर तुम्हाला खोलात जर प्रश्न आला तर T4 वर याच्यावर मागच्या वेळेस प्रश्न येऊन गेलेला होता, तर या ठिकाणी लक्ष ठेवायचं. नेक्स्ट आहे लक्षणे पाहू. एड्स हे विशिष्ट अवयवाचा रोग नसून एक सिंड्रोम आहे. सिंड्रोम म्हणजेच अनेक रोगांचा समूह. या ठिकाणी लक्ष ठेवायचं. एड्स काय हा विशिष्ट अवयवाला होत नसून हा एक प्रकारचा सिंड्रोम आहे, हे या ठिकाणी लक्षात. आणि सिंड्रोम म्हणजेच अनेक रोगांचा समूह. सिंड्रोम म्हणजेच काय हा अनेक रोगांचा समूह आहे, या ठिकाणी लक्ष ठेवायचं. या रोगात संधिसाधू संक्रमित रोगाची म्हणजेच ऑपॉर्च्युनिटिक इन्फेक्शन लागण होत असते. जे संधिसाधू रोग असतात की याच्यामुळे हे झालं त्याच्यामुळे ते होतं, याच्यामध्ये सायकलच तयार होते की एक रोग झाला की त्याच्यापासून अनेक रोगाची एक चेन सिस्टीम होते आणि त्याच्यामुळेच माणूस खंगत जाऊन डायरेक्ट त्याचं आयुष्य संपून जातं. ठीक आहे. आता याच्यावरचे उपचार काय, सॉरी याचे उदाहरणं काय काय, म्हणजे हे संक्रमित जे संधिसाधू रोग आहे, जे सिंड्रोम आहे, सिंड्रोम याच्यामध्ये कोणकोणते याच्यामध्ये रोग येते, क्षयरोग येते, किण्व संक्रमित म्हणजे फंगल इन्फेक्शन होते इत्यादी. हे तर तुम्हाला दोनच सांगितले, याच्यामध्ये सुद्धा बरेच रोग येतात. हे मग तुम्हाला उदाहरणासाठी सांगितले. याच्यामध्ये एक क्षयरोग, दुसरा म्हणजे आपल्याला समजा फंगल इन्फेक्शन टाईप, चट्टे येणं, पुरळे येणं, लिव्हरवर सूज येणे, तसेच किडन्या फेल होणे आपल्या, हे याच्यामध्ये वेगवेगळे प्रकार पडतात. लक्षात ठेवायचं. नेक्स्ट याच्यामध्ये काय तर या रोगात या रोगात जे लसिका पेशी असतात, या ठिकाणी एक मिनिट, या रोगात जे लसिका पेशी असतात म्हणजे आपले जे कर्करोग असतात, समजा लायफोमा ऑफ ब्रेन, जे मेंदूच्या लसिका पेशी असतात, या ठिकाणी मेंदू लिहितो. ठीक आहे. मेंदूच्या जे लसिका पेशी होतात म्हणजे पेशीचा कर्करोग म्हणजेच लिम्फो ऑफ ब्रेन, आणि त्वचेचा म्हणजेच कायपोसिस सार्कोमा हा कर्करोग झाल्याचे दिसून येते. याच्यामध्ये काय होतं, जर मेंदूचा जर कर्करोग झाला त्याला काय म्हणते लिम्फोमा ऑफ ब्रेन. लिम्फोमा जर मेंदूचा जर कर्करोग झाला, याच प्रकार हा सिंड्रोमच आहे की याच्यामध्ये काय काय होतात, लिम्फोमा ऑफ ब्रेन सुद्धा होऊ शकतो आणि कार्पोसिस ऑफ सार्कोमा हा सुद्धा या ठिकाणी रोग होऊ शकतो. या ठिकाणी लक्ष ठेवायचं. याच्यामध्ये काय होतात मग महत्त्वाचे लक्षण काय आहे, याच्यामध्ये वजन कमी होणे व बाकीचे रोग झाल्याचे असतील तर त्याला उपचार प्रतिसाद न देणे हा महत्त्वाचे लक्षणे या ठिकाणी लक्षात येते. या ठिकाणी होते काय की तुमचं ॲक्च्युली वजन कमी व्हायला लागतं, आपल्याला समजतच नाही की हा रोग झाला आहे म्हणून. जनरली 2-3 वर्षात या ठिकाणी आपल्याला लक्षातच यायला लागतं की ॲक्च्युली आपल्याला होत काय, वजन कमी होणे, ताप येणे वारंवार, हे लक्षणे जर दिसायला लागली तर या ठिकाणी आपण लगेच जाऊन चेक करता येतं. पण या ठिकाणी हे लक्षणे दिसायला समजा वेळ लागतं. होते काय मग आपण जे उपचार जर घेत राहिलो ते उपचाराला आपलं जे शरीर आहे ते प्रतिसाद सुद्धा देत नाही, कारण त्या ठिकाणी त्याचे जे हे असतात व्हायरसचे जे प्रमाण असतं ते खूप मोठ्या प्रमाणावर असतं. हे या ठिकाणी लक्षण दिसून येते. हे महत्त्वाची लक्षणे एड्समध्ये दिसून येतात. हे या ठिकाणी लक्षात ठेवायचं. यावरती उपचार कोणते घेतले तर यावरती उपचार उपलब्ध नाही सध्या, तर यावरती उपचार उपलब्ध नाही. हां, सध्या हे तिसरा एक पेशंट आहे अमेरिकेत. सध्या जर न्यूज बघितली तुम्ही अमेरिकेमध्ये अमेरिकेमध्येच आहे की ते स्टीम सेल्सवर त्यांनी काम करून एक पेशंट बरेच दिवस त्यांनी काम केलं आणि स्टीम सेल्स नावाचा एक समजा प्रकार असते, स्टीम सेल्सवर त्यांनी काम करून त्यांनी काय केलं की त्यांचा जीव सध्या वाजवला. म्हणजे त्यांना आता असं सांगितलं की त्यांनी एड्स मुक्त झालेला आहे म्हणून तो, म्हणजे हे नवीन एक शोध लागू शकते, पण सध्या तरी याच्यावरती लस उपलब्ध नाही आहे. ठीक आहे. आता निदानासाठी याच्यात काय केलंय, इलिझा ही चाचणी करतात. इलिझा म्हणजेच एन्झाईम लिंक्ड इम्युनोसॉर्बंट ॲसे ही जी लस आहे, म्हणजे निदानासाठी जी चाचणी वापरली जाते त्यालाच आपण समजा एक निदान करण्यासाठी जे एक चाचणी जर करायची असेल त्याला काय इलिझा ही चाचणी केली जाते. ठीक आहे. या ठिकाणी लक्ष ठेवायचं आहे. आता नेक्स्ट भाऊ, भारतामध्ये याचा शोध करावा लागला, कधी झाला, याच्यावरती प्रश्न सुद्धा आलेले. हे डायरेक्ट स्ट्रेट फॉरवर्ड. भारतामध्ये 1986 साली मद्रासमध्ये पहिला कुठे आढळला, मद्रास म्हणजे आताच कोणता तर तामिळनाडू, हे लक्षात ठेवायचं आहे. मद्रासमध्येच म्हणजे HIV रुग्ण आढळता. कुठे आढळला तर मद्रासमध्ये. जगभरात सर्वात जास्त HIV रुग्ण हे दक्षिण आफ्रिका आहे आणि दुसऱ्या नंबरच भारत लागतो. या ठिकाणी लक्षात ठेवायचं. त्याच्यानंतर पहिला आहे सर्वात जास्त दक्षिण आफ्रिका आणि त्याच्यानंतर आहे भारताचा नंबर लागतो. हे या ठिकाणी लक्षात ठेवायचं. भारताची पॉप्युलेशन तेवढ्या प्रमाणात आहे त्यामुळे ऑब्व्हियसली लागणारच आहे. ठीक आहे. भारतात सर्वात जास्त HIV रुग्ण हे आंध्र प्रदेशात आढळतात. या ठिकाणी लक्षात ठेवायचं. भारतात सर्वात जास्त हे HIV रुग्ण कुठे आढळतात, आंध्र प्रदेश या पर्टिक्युलरली एक राज्यामध्ये आढळतात. महाराष्ट्रात सर्वात जास्त HIV रुग्ण हे मुंबई शहरात आढळतात, कारण मुंबई शहरात
हे एक खूप मोठ्या लोकसंख्येचं प्रमाण आहे, त्याच्यामुळे ते आढळणं साहजिक आहे. एड्स संबंधी जी संस्था आहे भारतामध्ये जे काम करतात त्या एड्स संबंधी संस्था बघू. नारीच म्हणजे भोसरी पुणे नॅशनल एड्स रिसर्च इन्स्टिट्यूट, हे कुठे आहे तर नारी कुठे आहे तर भोसरी पुणेला आहे. नेक्स्ट नॅको म्हणजेच दिल्ली नॅशनल एड्स कंट्रोल ऑर्गनायझेशन, हे कुठे आहे तर नॅको दिल्लीला आहे, नारी भोसरी पुणेला आहे. त्याच्यानंतर MSACS हे वडाळा मुंबईला आहे. ठीक आहे, MSAC म्हणजे महाराष्ट्र स्टेट एड्स कंट्रोल सोसायटी, हे या ठिकाणी तिन्ही लक्ष तुम्हाला ठेवायचं आहे. नारी कुठे आहे तर भोसरी पुणेला आहे, या ठिकाणी लक्ष ठेवायचं आहे. नेक्स्ट आहे नाको कुठे आहे किंवा नॅको कुठे आहे तर दिल्लीला आहे, नॅशनल एड्स कंट्रोल ऑर्गनायझेशन. त्याच्यानंतर MSACS हे वडाळा मुंबई, या ठिकाणी लक्ष ठेवायचं. एड्ससाठी जो टोल फ्री नंबर आहे आपल्याला कोणता यावरती डायरेक्ट प्रश्न येऊ शकतो, कारण हे असे IBBS प्रश्न असे क्वचित प्रश्न विचारतात. त्या ठिकाणी 1097 या ठिकाणी लक्षात, मधातला 8 हा अंक गायब आहे, या ठिकाणी लक्षात ठेवा म्हणजे सोपं लक्षात ठेवायसाठी 1097 लक्षात ठेवायचं, म्हणजे 1097 असं लक्षात ठेवलं तरी चालेल. 1 डिसेंबर हा जागतिक एड्स दिवस म्हणून साजरा केला जातो, हे या ठिकाणी लक्षात ठेवायचं. नेक्स्ट आता याच्यामध्ये हे थोडक्यात आपण माहिती घेऊन घेऊ जेणेकरून तुम्हाला परीक्षेमध्ये याचा उपयोग होईल. आता फोबिया म्हणजेच काय, भीती होते, लक्षात ठेवायचं आहे. जो आपण हायड्रोफोबिया बघितला, हायड्रोफोबिया म्हणजेच काय तर आपल्या पाण्याची भीती, लक्षात ठेवायचं. पक्ष्यांची भीती म्हणजेच ऑर्निथोफोबिया, ठीक आहे, ऑर्निथोफोबिया या ठिकाणी लक्षात ठेवायचं आहे. पक्ष्यांची भीती म्हणजे ऑर्निथोफोबिया. पुस्तकांची भीती म्हणजे बिब्लिओफोबिया, या ठिकाणी लक्षात. पुस्तकाची जी भीती असते त्याला काय म्हणतो आपण बिब्लिओफोबिया, या ठिकाणी लक्षात ठेवायचं आहे की बिब्लिओफोबिया म्हणजेच काय पुस्तकाची भीती, हे असं उलटं पण लक्षात ठेवू शकता. अंधाराची भीती वाटणे म्हणजेच त्याला नॅक्टोफोबिया म्हणते. एखाद्याला सर अंधाराची जर भीती वाटत असेल तर त्याला काय म्हणतो आपण नॅक्टोफोबिया असं म्हणतो, ठीक आहे. आणि खोलीची भीती वाटणे म्हणजेच एखादी खोली, समजा खोली म्हणजे डीप, आता तुम्ही समजा या खोलीची नाही, खोलीची नसते ती, खोलीची नाही ती अंधाराची भीती असते की त्या भीती वाटते, त्याला काय म्हणतो आपण नॅक्टोफोबिया. जी खोली असते, जी खाली आपण बुडामध्ये जातो, समजा एखादी विहिरीत जाणे किंवा खोल तळावर जाणे, याला कोण म्हणते बॅथोफोबिया असे म्हणतात, ठीक आहे, लक्षात ठेवायचं. आणि आगीची भीती वाटणे याला काय म्हणतात पायरोफोबिया असे म्हणतात, या ठिकाणी लक्षात ठेवायचं. हे तुम्हाला पॉईंट कव्हर केले थोडक्यात. म्हणजे सांगायचं म्हणजे की या ठिकाणी आपण विषाणूजन्य रोग, विषाणू कसे असतात, विषाणूजन्य रोग कसे असतात, काय काय असतात, या ठिकाणी आपण कव्हर केलेले आहे. तुम्हाला थोडक्यात मी स्लाइड दाखवून देतो, थोडक्यात फास्टमध्ये एक रिव्हिजन. या ठिकाणी जर तुम्हाला काही सजेशन द्यायचे असतील की कोणता समजा आणखी टॉपिक महत्त्वाचा आहे, कोणता घ्यायला पाहिजे आपण, या ठिकाणी तुम्ही सजेशन आपल्या कमेंट्स बॉक्समध्ये टाकू शकता, ठीक आहे. महत्त्वाचं म्हणजे आपण जे TCS आणि IBPS लागणार तेच लेक्चर घेतात या ठिकाणी. विषाणू बघितले की आपण याला अपेशी असतात, नॉन सेल्युलर असतात. महत्त्वाचं म्हणजे जे पेशी त्याचे अंग काही नसतात, पेशी भित्त काही नसते, प्रथिनाचे आवरण असते त्याच्यावरती, DNA किंवा RNA या दोनपैकी एकच असतं त्याच्यामध्ये, ठीक आहे, आवरण. आणि विषाणू हे अपेशी म्हणून त्यांचं कुठल्याही सृष्टीमध्ये टाकले जात नाही, हे या ठिकाणी लक्षात ठेवायचं आहे. विषाणू वनस्पती व प्राणी यांच्यामध्ये रोग निर्माण करतात, दोन्ही याच्यामध्ये वनस्पती आणि प्राणीमध्ये निर्माण करतात. जीवाणूपेक्षा आकाराने खूपच लहान असतात, म्हणजे इलेक्ट्रॉनच्या सूक्ष्मदर्शकाच्या साहाय्याने त्याला बघावं लागतं. एकतर DNA किंवा RNA यामध्ये असतो. याच्यामध्ये काय जे सिस्टीम असते याच्यामध्ये काय विषाणू हे स्वतः हे अन्न स्वतः तयार करत नाही, ती दुसऱ्याची इम्युन सिस्टीम वापरून आपली सिस्टीम तयार करतात. काही महत्त्वाचे रोग बघू याच्यामध्ये. काजण्या म्हणजे चिकन पॉक्स, या विषाणूचं नाव व्हॅरिसेला झुस्टर, विषाणूचं नाव कशाद्वारे फैलतो, ड्रॉपलेटद्वारे किंवा संपर्काद्वारे, त्वचेवर हा परिणाम करतो. याच्यामध्ये ताप येणे, डोके दुखणे, त्वचेवरच्या पाण्यासारखे फोड येतात, या ठिकाणी लक्षात आहे. अँटीव्हॅरिसेला वॅक्सिन या ठिकाणी आपण त्याच्या विरोधात वापरतो. रोग एकदा होऊन गेला की याची रोगप्रतिकार क्षमता आपल्याला जन्मभर टिकते, या ठिकाणी लक्ष ठेवायचे. नेक्स्ट आहे देवीची रोग, याला स्मॉलपॉक्स म्हणतात, स्मॉलपॉक्स म्हणतो आपण. विषाणूचं नाव काय व्हॅरिओला ह्या विषाणूचं नाव आहे. त्याच्यानंतर प्रसार द्रवबिंदू म्हणजे ड्रॉपलेटद्वारे होते, पसरला जातो. अवयव कशावर करतात, त्वचेवर करतात. लक्षणे ताप येणे, अंगावर पुरळे येणे, आंधळेपणा येणे. त्याच्यानंतर लस, देवीची लस ही ॲडवर्जन यांनी 1798 मध्ये शोधली, यावर डायरेक्ट प्रश्न आलेला आहे. देवी हा भारतातून संपूर्णपणे गेलेला आहे आणि शेवटचा साईबाबान बीवी हे बांगलादेशात आढळलं होतं, या ठिकाणी लक्ष ठेवायचं. गोवर म्हणजे मॅसल्स किंवा रुबेला, या ठिकाणी लक्ष ठेवायचं. विषाणू काय मॅक्सोव्हायरस म्हणजेच जो विषाणूचं नाव मॅक्सोव्हायरस, प्रसार द्रवबिंदूद्वारे हवेमार्फत तसेच संपर्काद्वारे होतो. अवयव त्वचा म्हणजे ड्रॉपलेट. त्याच्यानंतर लक्षणे काय अवयव जे आपले अवयव त्वचेवर हे करतात, याच्यामध्ये MMR म्हणजे त्रिकोणी लक्ष. याच्यात MMRचा लॉंग फॉर्म काय आहे ते मॅसल्स, मम्स आणि रुबेला या तिन्ही विरोधात ही लस चालते. आता गालफोबी म्हणजेच मम्स विषाणूचं काय
पॅरिमॅक्झो म्हणजे पॅरोमॅक्झो व्हायरस. त्याच्यानंतर प्रसार कशामुळे होतं? डायरेक्ट कॉन्टॅक्ट, थेट संपर्कामुळे. अवयव लाळ ग्रंथी. लक्षणे याची लक्षणे काय? गाल फुगणे, त्रास होणे, ताप येणे, अन्न व पाणी गिळण्यास त्रास होणे. उपचार काय? MMR हे त्रिगुणी लस या ठिकाणी उपयोगी ठरते. नेक्स्ट आहे रुबेलाच म्हणजे जर्मन मॅसल्स या ठिकाणी लक्षात ठेवा. याच्यामध्ये काय? विषाणू मॅक्झो व्हायरस याच्या ठिकाणी संपर्क कशा होतो? डायरेक्ट कॉन्टॅक्ट किंवा थेट संपर्क याच्यामुळे होतो. अवयव मानेची ग्रंथी. लक्षणे ग्रंथीचा आकार वाढणे, शरीरावर चट्टे येणे. उपचार काय आहेत? MMR हे हे जी त्रिगुणी लस आहे त्यावरती हे चालते या ठिकाणी लक्षात ठेवा. MMR. आता पोलिओ म्हणजेच काय? पोलिओचं जे आपण एन्ट्रो व्हायरस जे विषाणू आहे ते पोलिओपासून होतो. याच्यावर दूषित अन्न व पाणी याच्यामुळे फैलाव होतो. तसेच याच्यामुळे सेंट्रल नर्वस सिस्टमवर हे हल्ला करतात. लक्षणे काय? ताप, घसा लाल होणे, हातपाय लोळे पडणे, अशक्तपणे आहे. आणि उपचार यावरती कोण? 2 प्रकारच्या वापस साल्क आणि सेबिनची लस या ठिकाणी वापरली जातो. सेबिनची लस म्हणजे जी मोठी लस असते ती तोंडाद्वारे दिली जाते आणि जी साल्कची लस असते ती आपल्या इंजेक्शनद्वारे दिली जाते. सध्या भारतात सेबिनची लस देतात, साल्कची लस इंजेक्शन देतात, परंतु ही लस फक्त सिस्टमॅटिक इम्युनिटी पुरवते. त्याच्यात सेबिन लस आतड्यात जाऊन तिथे पाणी व आतड्यात आणि रक्त शोषले जाऊन शरीरभर पूर्ण प्रतिकार क्षमता पुरवते. भारत सरकारने 1994 पासून हा कार्यक्रम सुरू केला आहे आणि प्रत्यक्षात याची अंमलबजावणी 9 डिसेंबर 1995 रोजी सुरू झाली. यामध्ये 5 वर्षाखाली मुलींना प्रत्येक म्हणजे ज्या पिरियडमध्ये दिला जातो त्या ठिकाणी ठराविक अंतराने त्याला पोलिओचे डोस दिले जातात. भारतात 27 मार्च 2000 WHO ने 27 मार्च 2014ला भारताला पोलिओ मुक्त झाल्याचे घोषित केले होते. ठीक आहे. तरी सुद्धा 2016 मध्ये आपण हे घेतलेले हैदराबाद या ठिकाणी याचे नमुने घेतले, तरी त्या नाल्यातील नमुने घेतले तर त्या ठिकाणी आपल्याला पोलिओचे विषाणू आढळून आले. त्यामुळे सुद्धा आपल्या भारताने आता सुद्धा पोलिओचे डोस देणं चालू आहे. आता हे एवढं काही कामाचं नाही तुमच्या. आता नेक्स्ट बघू. हेपॅटायटिस बघितलं. विषाणूचं 5 प्रकारचे विषाणू असतात. A, B, C, D, E ह्या चांगल्या प्रकारे आपण कव्हर केलेला. प्रसार हेपॅटायटिस A आणि E अन्नाद्वारे होते आणि B, C, D हे रक्तामार्फत किंवा लैंगिक प्रजननाद्वारे पसरले जाते. या ठिकाणी लक्षात ठेवायचं आहे. त्याच्यानंतर अवयव रोग प्रमुख करून हे लिव्हरवर पसरतात. हे या ठिकाणी लक्षात ठेवायचं. लक्षणे त्वचा डोळे पिवळे पडतात, गर्द पिवळी लघवी होते, मळमळ होते, भूक मंदावणे, पोटात दुखणे, राखाडी रंगाची मैला. ठीक आहे. त्यानंतर काय होते? उपचार काय? हेपॅटायटिस A आणि B याची लस उपलब्ध आहे. हेपॅटायटिस B ची लस D ला चालते. त्याच्यामुळे B ची लस D ला चालते आणि C आणि E हे 2 असे आहे की ज्याला लसच उपलब्ध नाही. या ठिकाणी लक्षात ठेवायचं. नेक्स्ट आहे हेपॅटायटिस पिवळा कावीळ म्हणजे हेपॅटायटिस A आणि पांढरा कावीळ म्हणजे हेपॅटायटिस B. या ठिकाणी लक्षात ठेवायचं. आता नेक्स्ट आपण बघू स्वाईन फ्लू म्हणजे विषाणूचं नाव आहे H1N1. पॅन्डेमिक हवेमार्फत पसरतो. त्याच्यानंतर प्रसार हवेमार्फत होतो. त्याच्यानंतर अवयव श्वसन संस्था, ताप, खोकला, छातीत त्रास, घसा लाल पडणे आणि थकवा याची काय लक्षणे आहे? उपचार काय? औषधे फ्लूवर आणि रेन्झेन्स. लस कोणची आहे? वॅक्सिग्रिप त्रिगुणी लस याच्यामध्ये वापरले जाते. आता नेक्स्ट या ठिकाणी बघितलं आपण स्वाईन फ्लू रेबीज बघितलाय म्हणजे हायड्रोफोबिया जो की पाण्याची भीती म्हटलं जाते. विषाणू रायडो व्हायरस. त्याच्यानंतर प्रसार कशामुळे होतो? कुत्रा, ससा, माकड, मांजर याद्वारे ते प्रसार सस्तन प्राण्याद्वारे हे चावल्यामुळे आपल्याला फैलाव होतो. अवयव कशा? मध्यवर्ती चेतासंस्था म्हणजे CNS सेंट्रल नर्वस सिस्टीम. लक्षणे पाण्याची भीती वाटणे, हायड्रोफोबिया म्हणजे पाण्याची भीती वाटणे, ताप येणे, हातपाय सुजणे, अशक्तपणा यावरती हे उपचार करतात. त्याच्यानंतर लस उपचार कुत्रा चावलेल्या जागी पहिले महत्त्वाचं म्हणजे साबणाने धुणे. दुसरी म्हणजे रेबीज विरोधीची लस आहे ते या ठिकाणी वापरतो. नेक्स्ट म्हणजेच एड्स बघितलं. एक्वायर्ड इम्युनो डिफिशियन्सी सिंड्रोम. HIV म्हणजेच HIV जो विषाणू आहे ते ह्युमन इम्युनो डिफिशियन्सी सिंड्रोम या ठिकाणी लक्षात ठेवा. डिफिशियन्सी व्हायरस या ठिकाणी लक्षात ठेवायचं. HIV विषाणूमध्ये जनुकीय घटक SSRNA हे असतो. हे जनुकीय घटक कोणता आहे? ते SSRNA. हे महत्त्वाचं आहे. SSRNA या ठिकाणी लक्षात ठेवायचं. विषाणू HIV हा विषाणू 100 नॅनो मायक्रोमीटर व्यासाचा असतो. प्रसार संक्रमित व्यक्तीसोबत असुरक्षित लैंगिक संबंध किंवा रक्ताशी थेट संबंध. तसेच आपण सुई रेझेल्स जे वापरतो ते व्यवस्थित बघितलं पाहिजे. तसेच आपल्या गर्भवती जर आईला असेल तर त्या बाळाला सुद्धा होऊ शकतो. या ठिकाणी लक्षात ठेवायचं आहे. तसे पाहता एड्स हा कोणत्या ठराविक अवयवावर अटॅक करणारा नाही. तो एक काय म्हणते एक सिंड्रोम प्रकारचा रोग आहे.